आपला आजचा पॉलिटीचा जो पेपर होता, काही पोरांना असं वाटत असेल की एकदम राज्यसेवा लेवल झालाय, बरोबर आहे. पण तुम्ही जेव्हा 2017 पासूनचे जे क्वेश्चन बघितले आयोगाचे कंबाईनचे, तर राज्यसेवापेक्षा कंबाईनचा पेपर काय असतो, कठीण असतो. आणि म्हणून कठीण काढला हा त्यातला भाग नाहीये. आपल्याला अजून इथून 2 महिने वेळ आहे. तर 2 महिने वेळ आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय की सगळे एक सांगतात की पॉलिटीचा पेपर हा शॉर्ट 10 पैकी 10 मिळतात. पण तुम्हाला मी सांगतोय 2-3 वर्षामध्ये असे अनुभव आहेत पोरांचे 10 पैकी 10 घेऊन इथून परीक्षेला जायच्या आधी 10 पैकी 10 साठीच जात होते आणि येताना 2 मार्क किंवा मायनस मध्ये यायचे पॉलिटीमध्ये. म्हणजे विचार करा, पॉलिटी म्हणजे सगळ्यांनी असं केलं की एक पुस्तक वाचलं का पॉलिटी क्लिअर होते. पॉलिटी तसं नाहीये. पॉलिटीला कन्सेप्ट आहे. हिस्ट्रीला जसं डेटा आहे, पण पॉलिटीला कंपल्सरी कन्सेप्ट आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आपण हा पेपर सेट करताना तुम्हालाही माहिती असेल की सगळ्या अँगलला हात लावले, प्रत्येक चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शेवटपर्यंत चॅप्टर सगळे कव्हर केले, पुढच्या टेस्ट मध्ये होतील. प्रश्न काढण्याचा एकच उद्देश असा होता की हे पुस्तकातला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही टाकलेले आहेत. म्हणजे घेतलंय तुम्हाला लगेच वाचण्याचं लक्षात येईल. हा याच्यासाठी केलं की तुम्ही नवीन जरी असणार तर मी तुम्हाला सांगतोय, ही तुम्ही राज्यसेवेला जरी या टेस्टचा वापर केला, या कंपल्सरी सांगतो तुम्हाला फायदा होते. तुम्ही आता घरी गेल्यावर तुमची अजून वेळ आहे, तुम्हाला एक 2 महिने वेळ आहेत पेपरला तुमच्या कंबाईनच्या. एकच सांगणं आहे की तुम्ही जो टॉपिक वाचताय पुस्तकामध्ये, मला माहिती एकदम डायरेक्ट घटना दुरुस्त्या दिलेल्या नाहीये, तर मग असे प्रश्न का टाकले का तुम्ही नंतर फालतू म्हणजे ते बुडबुडे राहू नये तुमच्यामध्ये की मला खूप पॉलिटिचा जमतोय, पुस्तक वाचली म्हणजे पॉलिटी जमते, पहिल्यांदा गैरसमज काढून घ्या. दुसरी गोष्ट आहे, पेपर काढणार लई शातीर असणं आयोग आहे. ते आयोगाला आपण जिथून अक्कल आपली बंद होते तिथून त्यांची चालू होते. तर लक्षात घ्या. तर पहिली सगळ्यात महत्वाची एक सगळ्यात सांगणं काय आहे, तर तुम्हाला अँगल कळलं पाहिजे. माझा एकच उद्देश होता हा पेपर काढताना की प्रत्येक गोष्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, उपराष्ट्रपती मी सांगतोय मुलं कसे करतात, उपराष्ट्रपती सोपीच आहे काय, ते 2-3 आर्टिकल्स आहेत तेवढा करून घ्यायचा. मी उपराष्ट्रपती प्रश्न टाकलाय पण डायरेक्ट घटना दुसरीला टच मारलेला आहे. म्हणजे असे प्रश्न डायरेक्ट घेतलेले आहे, कारण तुमचं तो माहितच आहे तुम्हाला पुस्तकामधला, पण तुम्हाला आता अभ्यास करताना इथून मी तुम्हाला सांगतो, ही टेस्ट तुम्ही 2 महिन्यामध्ये 3 तरी वेळा पुन्हा रिपीट केले ना टॉपिक. म्हणजे आज आपला पहिला क्वेश्चन आहे पब्लिक सर्व्हिसचा क्वेश्चन आहे, युपीसी एमपीसीचा, बरोबर आहे. म्हणजे स्टेट पीसीएसचा आहे आणि युपीसीचा प्रश्न आहे. तर हा टॉपिक आता क्वेश्चन आला तर लगेच तो टॉपिक पूर्ण वाचून काढायचा. म्हणजे पदावरून दूर करण्याची पद्धत कशी असेल 317 मध्ये काय सांगितलेलं आहे, मग अशा पद्धतीचे सगळे टॉपिक वाचून काढायचे. म्हणजे अँगल असा पकडायचा की आपलं सुटलं नाही पाहिजे. आणि इथून तुम्हाला मी आताही सांगतो की पेपर पॅटर्न आता एवढा ऑब्जेक्टिव्ह झालाय, ते पेपरला अजून अजून काय करतील, डीप मध्ये नेतील. तुम्हाला माहिती आहे मागच्या या येणाऱ्या 21च्या पेपरला जर असं झालं होतं प्रीला की 7-8 क्वेश्चन, मी तुम्हाला सांगतो 10 पैकी 7 क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड राज्यसेवा मेनचे प्रश्न विचारले होते. सेपरेशन ऑफ पॉवर जे राज्यसेवा मेन्सला आहे, म्हणजे जे टॉपिक मेन्सला, प्रीला पण नाही, मेन्सला असलेले टॉपिक तुमच्या कंबाईन प्रीला विचारलेले होते. मग हे जे काही असे क्वेश्चन येतात तर याला टॅकल करता आलं पाहिजे. आणि तुम्ही आधीच म्हणणार की आम्हाला घाबरवलं वगैरे, जाणून बुजून पहिला पेपर तुम्हाला एकदम म्हणजे असं काढलेला आहे की तुम्हाला मी सांगतो ना, इथून 25 जरी मार्क पडले तुम्हाला, 20-25 म्हणजे आपण 1/4 जरी पकडले तरी तुम्हाला सफिशियंट आहे. इथूनच तुम्हाला वाढत नाही याचा काही कॉन्फिडन्स लूज करू नका. आणि मी म्हणतो कोणी किती इथून बाहेर गेल्यावर सांगणार आहे मला 50 पडले, मला हे पडले, म्हणजे 70 पैकी सांगतोय फक्त, तर काही नाही, तो फेकते एवढं लक्षात ठेवा. कारण हा पेपरच असा सेट केलेला आहे की प्युअर अभ्यासपूर्वक, म्हणजे जिथं तुम्हाला पुढे अभ्यास करताना असं झालं की पुस्तकाने ही टेस्ट, म्हणजे याचा तुम्हाला अजून एक्स्ट्रा अभ्यास करता आला. आणि तुम्हाला सांगतो घरी करताना गुगलचा सर्वात जास्त वापर करा. आता समजा ही घटना दुरुस्तीला लगेच चेक करायची कोणती घटना दुरुस्ती कशासाठी, लिहून काढायचं तिथं. वाटलं पेपरला एक पेज स्टेपल करायचा आणि त्याच्यावर लिहून काढायची ही घटना दुरुस्ती कशाची काय, कारण तुम्हाला सांगतो त्यासोबत तुमची इतर गोष्टी पण घडलेल्या पाहिजे. आता बघा जसं पेपरचा आता आलाय की या काळात 1-1.5-2 वर्षामध्ये खूप ईडी बद्दल कंटिन्यू चालू आहे ईडीचं. मग ईडी बद्दल आपला अभ्यास असला पाहिजे. दुसरं म्हणजे ईडी काय काढले, तुम्ही म्हणाला करंटचा आहे ईडी. मी आपली आर्टिकल 47 आहे, तुम्हाला माहित असेल कॉन्स्टिट्यूशन डीपीएचपी महाराष्ट्र तत्व, त्याच्यामध्ये 47 काय सांगते, 47 मादक द्रव्य जे अंमली पदार्थ याच्यावर काय करा, बंदी आणा. कोणाला सांगताय, स्टेटला. स्टेट म्हणजे आपलं राज्य सरकार नाही, स्टेट म्हणजे शासन. तर या स्टेटला म्हणजे आर्टिकल 12 नुसार मग काय आहे, स्टेट केंद्र सरकार आहे. मग केंद्र सरकारची जी फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत रेव्हन्यू डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंट अंतर्गत 1957 ला काय सुरू झालाय, एक युनिट सुरू झाला होता, बरोबर आहे की नाही. म्हणजे बघा हा ईडी कोणाशी डायरेक्ट संबंधित पडतोय, आपला आर्टिकल 47 ची. एवढा इंटरलिंक तुमची काय असली पाहिजे, अभ्यासाची पद्धत असली पाहिजे, पॉलिटीसाठी सांगतोय. आणि तुम्हाला सांगतोय हे आता वर करून फायदा नाही, हे तुम्हाला 2-3 वर्ष गेल्यावर करते. वर 2-3 वर्ष करण्यात काही अर्थ नाही, आताच करा तो डीप चांगलं करा, प्रश्न सुटले नाही पाहिजे. आणि तुम्हाला सांगतोय जेव्हा पेपर कठीण येतो तेव्हा तुम्ही 50% जरी जवळपास गेले ना तरी तुम्ही बाकी पोरांपेक्षा बाहेर असता, म्हणजे पुढे असताय. म्हणून
थोडं एकदम घाबरून जाऊ नका. कोणाला राग पण आला असेल, एवढा कधी कंबाईनला पेपर असते का कठीण, तर आधीचे पेपर चेक करायचे आयोगाचे. ते तर याच्यापेक्षा डेंजर होते क्वेश्चन. का प्रश्नच कळत नव्हता कधी कधी काय चालू आहे पोरांना. म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर, ते मग सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेल्या होत्या. तर हे आपल्या डोक्याच्या वर पोरांनी तेच एज्युम केलं होतं. मार्गदर्शक तत्वापर्यंत पेपर येतो, त्याच्यावर बाकी जात नाही, असं नाही आहे. पेपर खूप डीप चालला आहे आणि तुम्हाला तेवढं एक तुम्हाला सांगतो तुमच्या सिक्युरिटीसाठी की टॉपिक धरून तुम्ही क्वेश्चनचा अभ्यास करा आता, आणि हेच तुम्ही ठेवलं तर बरं होईल. आता लोकसेवा आयोगावर आपण, आणि आता पुढच्या टेस्ट पण तसंच करणार की आपण काही सगळ्याच कठीण नाही काढणार, काही सोपी पण असणार आहे. पण तुम्हाला तेच सांगतो की प्रश्नाला अँगलच असं द्यायचं की तुम्हाला या टेस्टनं कळलं पाहिजे अजून कुठं कुठं डीप मध्ये जायची गरज आहे. ठीक आहे, तर आपण पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू. पुढील विधाने विचारत करा. आता बघा, हा प्रश्न डायरेक्ट आपल्या पब्लिक सर्व्हिस जो आपला भाग किती नंबरचा आहे, 14 नंबरचा, 14 आहे ना भाग कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तर आपला जो पब्लिक सर्व्हिस बद्दल आहे, पब्लिक सर्व्हिस 14 मध्ये आपल्याला दोन भागामध्ये आपण डिवाइड करतो. जी पब्लिक सर्व्हिस आहे, ऑल इंडिया सर्व्हिस, सेंट्रल सर्व्हिस म्हणजे आपण त्याला म्हणतो अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि स्टेट सर्व्हिस राज्य सेवा, अशा तीन जे आपल्या परीक्षेत ते राज्य सेवेच्या अंतर्गत येतात. त्या तीन भागाची विभागणी केली आहे. जे आपण 308 पासून जी सुरुवात होते, तर 300 तुम्हाला माहिती आहे 14 पर्यंत सगळ्या काय आहेत, तर ह्या सर्व्हिस आहे. आणि जी सर्व्हिस म्हणजे सांगितले आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल काय असेल प्रोव्हिजन, हे आपल्याला 15 पासून सांगितलेलं आहे. तुम्हाला माहित असेल त्यासाठी युपीएससी आणि काय एमपीसी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आहे म्हणून स्टेट पीसीएस ची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे स्टेट सर्व्हिस कशी असेल ती. तर याच्यामध्ये आपण हे बघितलं. आता बघा, प्रश्न डायरेक्ट असं केलं आहे की अध्यक्षाची निवड कोण करते, राष्ट्रपती करते, राज्यांची कोण करते, राज्यपाल करते. हे डायरेक्ट असं प्रश्न न करता डायरेक्ट त्याला प्रश्नाला काय धरलेला आहे, घटनादुरुस्तीला पकडलेला आहे. तर ही जी काही पद्धत आहे बघा, पहिली स्टेटमेंट काय म्हणते, विधान अ, जेव्हा अध्यक्षपद रिक्त होते किंवा अनुपस्थितीमुळे किंवा इतर कारणामुळे, तुम्हाला माहित आहे की आपला अध्यक्ष जो काही चेअरमन असेल याची नियुक्ती जो पब्लिक सर्व्हिस, आणि तुम्हाला आर्टिकल एकच आहे युपीसी साठी पण आणि कोणासाठी, स्टेट साठी पण. तर म्हणजे स्टेट साठी जी काही असेल पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर सरळ तुम्हाला सांगतो या कंडिशन मध्ये तर दोघांचा एकच आहे, पण नियुक्त्या वेगवेगळ्या आहेत. तर राष्ट्रपती काय करतोय, आपल्या युपीसीच्या चेअरमन, त्यांना अध्यक्ष तसं म्हणलं जात नाही, चेअरमन आणि काय म्हणले जाते, सदस्य, यांची नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती करते. परंतु अध्यक्षाचा पद जर कोणत्याही कारणाने रिक्त असेल, ते एक तर अनुपस्थितीमुळे असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असेल, तर त्यावेळेस अध्यक्षाची कामे करण्यास अक्षम असतात. त्यावेळेस इतर सदस्याची नेमणूक करण्यासंबंधी जी तरतूद ते मूळ घटनेत नव्हती, कोणत्या घटनेत काय करण्यात आली होती, ऍड करण्यात. तुम्हाला माहिती पुस्तकात डायरेक्ट दिलेलं नाहीये. तर लक्षात घ्या, ही 15वी घटनादुरुस्ती 1963 होती, आणि त्याच्यात अलीकडची 14वी घटनादुरुस्ती आहे, ती केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित होती. 14वी घटना का बरं इंटरलिंक सांगतोय, कारण या 2 वर्षामध्ये तुम्हाला माहित असेल 19 पासून आपल्या युनियन टेरिटरी बद्दल सुद्धा, म्हणजे केंद्रशासित प्रदेश ज्याला म्हणतो, याचा सुद्धा करंट इश्यू चालू आहे. बघा, इंटरलिंक खूप असलं पाहिजे आपला, की जे चालू आहे नुसता करंट म्हणून अभ्यास करू नका, तर त्यावेळेस केंद्रशासित प्रदेशाचा सुद्धा अभ्यास आला पाहिजे पूर्ण. तर म्हणजे अशा पद्धतीचा आपला अभ्यास चालू ठेवा. तर ती घटनादुरुस्ती होती आपली किती, 15वी घटनादुरुस्ती 1963, पंडित जवाहरलाल नेहरूंच्याच काळात झालेली घटनादुरुस्ती होती. नंतर क्वेश्चन आहे दुसरा, 94वी घटनादुरुस्ती बाबत आहे, जे 2006 ची घटनादुरुस्ती होती. या घटनादुरुस्ती म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळातली घटनादुरुस्ती होती. आणि या घटनादुरुस्तीने म्हणलंय की आदिवासी कल्याण मंत्री असण्याच्या नियमातून बिहार राज्याला वगळण्यात आलेले आहे. आता बघा, हा सुद्धा क्वेश्चन घेण्याचं कारण काय, तर झारखंडच्या याच्या इंटरलिंक पकडलेला होता मी काढताना. कारण झारखंडची संबंधित काय, आपले राष्ट्रपती पण जे नियुक्त झाले त्या राज्यपाल म्हणून होते तिथे, बरोबर आहे. आणि याचा तुम्ही म्हणाल संबंध कसा काढला, तर जेव्हा बिहार आणि झारखंड एकच राज्य होतं त्यावेळेसचा, म्हणजे बिहार स्टेट मध्ये हा झारखंड होता, जसा आज विदर्भ आहे, मराठवाडा आहे, तसं तिथं झारखंड होता. तर झारखंड मध्ये सर्वाधिक, म्हणजे त्या झोन मध्ये, त्या बिहारच्या याच्यामध्ये सर्वात जो पट्टा होता, तो आदिवासींचा पट्टा कोणत्या एरियात होता, झारखंड मध्ये. आणि झारखंड 2000 ला काय झाला, वेगळा झाला, म्हणजे त्याचे स्वतंत्र राज्य म्हणून हे झाले. मग बिहारला ऑलरेडी होतं त्यावेळेस आदिवासी कल्याण मंत्री असायला पाहिजे, पण लक्षात घ्या तिथं आदिवासींची संख्या काय झाली होती, कमी झाली झारखंड वेगळं झाल्यामुळे. आणि त्यामुळे काय करण्यात आला होता, बिहारचा जो राज्याचा दर्जा होता आदिवासी कल्याण मंत्री असण्याचा, तो काय करण्यात 2006 ला 94 घटनादुरुस्तीने काय केला, काढून टाकण्यात आला. ठीक आहे, पहिली स्टेटमेंट. दुसरी स्टेटमेंट बघा, 94 घटनादुरुस्तीने आदिवासी कल्याण मंत्री असण्याच्या नियमामध्ये छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समाविष्ट केलेला आहे, बरोबर आहे. 2006 ने छत्तीसगड आणि काय झारखंड यांचा समावेश, नवीन स्टेट होते हे. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहे, अचूकच विचारलेला आहे, बरोबर आहे. चला, नंतरचा क्वेश्चन आहे आपला राष्ट्रपतींबाबत. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या तुलनेसंबंधित क्वेश्चन आहे. तर
स्वविवेकाधिकार नावाची कंडिशन आहे ती पहिल्या याच्यात तुम्हाला सांगितलेली आहे की राष्ट्रपती स्वविवेकाधिकारानुसार काम करतील आणि अपेक्षित आहे, घटनेत सांगितलं डायरेक्ट की अपेक्षित आहे अशी स्टेटमेंट आहे आणि तशी राज्यपालांबाबत नाहीये. तर आपल्या घटनेचा जो मंत्री परिषदेबद्दल जे काही तरतूद आहे ती आपल्या जर युनियन बाबतीत बघितलं तर एक 74 जी 74 कॉन्स्टिट्युशनल म्हणजे सॉरी आर्टिकल्स आहे आपली कोणती 74व्या या 74व्या घटनेमध्ये सॉरी आर्टिकलमध्ये आर्टिकल 74 मध्ये काय सांगितण्यात आलेलं आहे, 74 मध्ये दोन सब क्लॉज आहे त्याच्यामध्ये. तर या दोन सब क्लॉज आहेत तर काय आहेत, तर इथं सांगितलेलं आहे की राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या म्हणजे पंतप्रधान त्याच्या मंत्रिमंडळाची नेमणूक करतील डायरेक्ट सांगितलं 74 पण ते सब क्लॉज 2 आहेत. त्या सब क्लॉज 2 मध्ये सगळ्यात मध्ये क्लॉज नंबर 1 मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे की राष्ट्रपती ही म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करतील आणि त्यांच्या सल्ल्याने काय करतील, कार्य करतील. आणि याच क्लॉज नंबर 1 मध्ये घटना दुरुस्ती झालेली आहे. बघा कुठेही स्वविवेकाधिकार शब्द वापरलेला आहे का, नाही. स्टेट फॉरवर्ड शब्दच वापरलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट याच्यातच घटना दुरुस्ती झाली आणि काय घटना दुरुस्ती झालेली आहे 42वी घटना दुरुस्ती की बाबा असा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी सॉरी पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाने कोणाला सल्ला दिला तर राष्ट्रपतीला जर सल्ला दिलाय तो सल्ला बंधनकारक करण्यात आलेला होता. बरोबर आहे. कोणत्या याच्यानुसार तर 42व्या घटना असं इकडे सांगितलेलं नाहीये कुठं स्टेटमध्ये. आता बघा इथं कुठेही म्हणलं नाही तर इथं याचा कन्क्लुजन काय निघतोय तर राष्ट्रपतींनी मंत्री परिषदेच्या सल्ल्यानेच काय करावं, कार्य करा. कुठेही स्वविवेकाधिकाराचा शब्द उल्लेख केलेला नाही. पण तुम्ही इकडे येणार कुठं राज्याच्या स्टेट सिस्टीम मध्ये येणार तर 163 नावाची एक आर्टिकल आहे आपल्या याच्यामध्ये जे राज्यपाल आणि मंत्री परिषदेशी संबंधित तरतूद आहे. त्यामध्ये सेम सांगितले आहे की पहिली गोष्ट राज्यपाल हे जो काही मुख्यमंत्री त्याच्या सल्ल्याने मंत्रिमंडळाची नेमणूक करतील आणि स्वविवेकाधिकार वगळता इतर सगळे कार्य राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काय करतील, कार्य करतील. आणि तुम्ही बघितलं 163 मध्ये 3 सब क्लॉज आहेत. सब क्लॉज 1, सब क्लॉज 2 आणि सब क्लॉज 3. त्या सब क्लॉज 1 आणि 2 डायरेक्ट संबंधित आहे. कशाशी संबंधित, स्वविवेकाधिकारी की राज्यपाल हे स्वविवेकाधिकार वगळता इतर बाबतीत काय करतील रे, राज्यपाल आणि सॉरी मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काय करतील, काम करतील. आणि स्वविवेकाधिकारचा जो प्रश्न विस्तृत झाला की स्वविवेकाधिकार म्हणजे काय उपस्थित झाला तर याचा निर्णय कोण देतील, राज्यपालच देतील की मी दिलेला स्वविवेकाधिकार आहे किंवा नाही. तर ही कंडिशन तुम्हाला सगळ्यात महत्वाची राज्यपालांच्या बाबतीत दिसते, राष्ट्रपतीच्या बाबतीत स्वविवेकाधिकार दिसत नाही. त्यामुळे ही पहिली स्टेटमेंट डायरेक्टच काय ठरते, चुकीची ठरते. दुसरी स्टेटमेंट बघा 42व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला पण राज्यपालांच्या बाबतीत तशी तरतूद नाही. तर मी आताच बोललेलो आहे राष्ट्रपतीने काय केलं, बंधनकारक. पण स्टेट सिस्टीम मध्ये असे कुठेही काय करण्यात आली नाहीये, तरतूद करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे ब फक्त काय येतो, बरोबर येतोय. आपल्याला बिनचुकत विचारलंय बघा पूर्ण पॅटर्न जो क्वेश्चनचा पॅटर्न बघितलं तुम्ही पूर्ण आयोगाच्या धर्तीवर बनवण्यात आलाय जो पूर्ण पॅटर्न म्हणजे तुम्हाला हे सवय लागावी आता याच्यानंतर. हा नंतर क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 4 की अ आणि ब विधाने वाचन योग्य योग्य पर्याय विचारले आहे. भारताने संविधानात राज्याचा गव्हर्नर थेट निवडला जाण्याची अमेरिकन पद्धत स्वीकारलेली आहे. दुसरी स्टेटमेंट आहे की अमेरिकेमध्ये केंद्राचा गव्हर्नर जनरलद्वारे प्रांताच्या गव्हर्नरची नेमणूक केली जाते. आता बघा आपण भारतामध्ये म्हणतोय की एक फेडरेशन सिस्टीम नावाची कन्सेप्ट असते आणि एक युनिटरी नावाची कन्सेप्ट असते. फेडरेशन सिस्टीम ही काय असतो की राज्य आणि केंद्र यांचं काय असतं, समतोल असते. बरोबर आहे. अधिकाराची प्रॉपर काय केली असते, विभागणी केली असते. आणि युनिटरी म्हणजे एकात्म, पूर्णपणे अधिकार कोणाकडे असतात, केंद्राकडे असतात. पहा आता आपल्या भारतामध्ये दोघांचा समन्वय साधण्यात आला तरी झुकाव आपण म्हणतो एकात्मकतेकडे आहे, फेडरेशन सिस्टीम आहे. पण ही जी पद्धत आहे ना आपली प्रॉपर की फेडरेशन सिस्टीम पण स्वीकारलं जिथं स्वीकारायचं तिथं आणि जिथं केंद्र एकाधिकारशाही स्वीकारायची आहे म्हणजे एकात्मक स्वीकारायची आहे, युनिटरी स्वीकारायची आहे ते सुद्धा स्वीकारले. तर आपण दोघांचा समन्वय हे एका देशात आहे तो म्हणजे कॅनडा या देशात. कॅनडामध्ये तिथला प्रमुख जो असतो तिथला राष्ट्रपतीला म्हणतात गव्हर्नर जनरल आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या स्टेटच्या गव्हर्नरची काय केली जाते, नेमणूक. युएसए मध्ये काय केली जाते, युएसए मध्ये सेम प्रेसिडेंट नियुक्त येतो, प्रत्यक्ष निवडून येतो ते वेगळी गोष्ट ते, पण प्रत्येक राज्याचा जो गव्हर्नर असतो तिथल्या जनते माध्यमातून निवडून येतो. तो केंद्राकडून काय नसतो, नॉमिनेट नसतो. आणि कॅनडामध्ये जो गव्हर्नर असतो राज्याचा तो कोणाकडून नॉमिनेट असतो, केंद्राकडून. सेम पद्धत आपण कोणाकडून घेतलेली आहे, कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट काय ठरतोय, चुकीचे ठरतात. बघा भारताच्या संविधान राज्याचा गव्हर्नर थेट निवडला जाण्याची, आपल्याकडे थेट निवडला जाण्याची जी पद्धत अमेरिकन स्वीकारलेली नाहीये ते कसं कोणाकडून स्वीकारलेली आहे, युएस आपल्या कॅनडाकडून. आणि अमेरिकेमध्ये केंद्राच्या गव्हर्नर जनरलद्वारे प्रांताची निवड केली जाते गव्हर्नरची, तर नाही.
तिथे प्रत्यक्ष निवडून आल्या जाते. तर अ आणि ब दोन्हीही काय आहे, अयोग्य आहेत. बघा हे क्वेश्चन तुम्हाला मागच्या वेळेस तुम्हाला इंटरनॅशनल तुलनात्मक जो पोलिटी म्हणतात त्याच्यावर क्वेश्चन विचारलं होतं. तुम्हाला आयोगाने विचारलंय. कारण मी हे डायरेक्ट काही टाकलेलं नाही असं नाही. आयोगाने आता प्रश्न विचारणं चालू केलं आहे जर्मनीवर, USA वर, इंग्लंडवर. तुम्ही आता घाबरून जाऊ नका, त्यांच्या घटनेचा अभ्यास करा. 4-5 पॉइंट असते, एका पेजच्या वरती नोट्स निघत नाही त्याचे. म्हणजे करताना अभ्यास काय करा, की अमेरिकेच्या बाबतीत न्यायिक बाबतीत कशी तुलना आहे, प्रशासकीय बाबतीत तुलना कशी आहे, कायदेविषयक बाबतीत तुलना कशी आहे, याचा फक्त एक चार्ट बनवून टाका तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल 3-4 देशाचा, आणि बस तेवढंच करा. 1-1.5 पेजच्या वरती जास्त नोट्स होत नाही. खूप डिटेल नाही विचारत, जो ऑप्शनलला विचारतात एवढा डिटेल. तर तुम्हाला फक्त तेवढं केलं तरी चालेल. बाबा न्यायिक बाबतीत भारताची तुलना ब्रिटन सोबत होऊ शकते का? नाही. भारत जगामध्ये सर्वात स्ट्रॉंग ज्युडिशरी कुठली आहे? USA ची आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात कमजोर ज्युडिशरी कुठली आहे? ब्रिटनची आहे. हे लक्षात ठेवा. आपल्याला म्हणतो ना ब्रिटन लोकशाहीची माहेरघर आहे की जननी आहे, हे वेगळी गोष्ट आहे. पण सगळ्यात कमजोर जर ज्युडिशरी असेल तर कुठली आहे? तर ब्रिटनची आहे. आणि ब्रिटन हा पूर्ण ब्रिटनची ज्युडिशरी कोणाच्या अधीनस्थ असते? तिच्या पार्लमेंटच्या अधीनस्थ असते. आणि जगातली सर्वात स्ट्रॉंग पार्लमेंट कुठली आहे? ब्रिटनची आहे. हे लक्षात ठेवा फक्त. आपल्याकडे सगळं समतोल आहे. ठीक आहे. आता बघा 5 नंबर, खालीलपैकी कोणकोणत्या बाबी ह्या पक्षांतर बंदी अँटी डिफेक्शन याच्या बाबतीत अचूक पर्याय निवडा. हा का प्रश्न टाकलाय तुम्हाला माहिती आहे? कंटिन्यू दोन गोष्टी घडत आहेत, पक्षांतर आणि राष्ट्रपती राजवट. या दोन शिवाय काहीच हे नाहीये. सूत्रांकडून माहिती मिळते त्यांना. बरोबर आहे. राष्ट्रपती केव्हा लागू शकते, पक्षांतर बंदी काही होऊ शकते. आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला जेव्हा पक्षांतर अँटी डिफेक्शन लॉचा जर अभ्यास केला तर आपल्या मराठी चॅनल जेवढ्या काही अँटी डिफेक्शन सांगितलंय सगळं किती चुकीचं सांगितलंय तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला जर अँटी डिफेक्शन लॉचा जर चांगला अभ्यास असेल, म्हणजे काही नाही एका पेजचा आहे फक्त, तरी तुम्हाला चांगला अभ्यास येईल ना. आपल्या पत्रकारांनी काय डेंजरपणा काढून ठेवलाय तुम्हाला कळते. काही म्हणजे त्यांची गॉसिपिंग असते आणि तेच ठरवतात काय करायचं. तर सगळ्यात महत्वाचा, पक्षांतर बंदी म्हणजे काय? एखादी पक्षातून ज्या बघा नेहमी पार्लमेंटमध्ये जे मेंबर्स असतात ते 3 याच्यातून म्हणजे 3 प्रकारचे पार्लमेंट, म्हणजे कोणते राज्य विधिमंडळाचे सदस्य असो किंवा पार्लमेंटचे 3 प्रकार पडू शकतात. एक पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेला, एक अपक्ष, आणि दुसरी कोणती गोष्ट असू शकते? नॉमिनेट, म्हणजे जो नामनिर्देशित सदस्य असतो. म्हणजे 3च प्रकार पडतात, जे प्रकार पडतात पार्लमेंटमध्ये. आपण प्रकार पडला त्यापैकी कोणताही सदस्य ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला तर तो पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षात जर तो गेला, म्हणजे तो सदस्य गेला, किंवा त्याने दुसरी कंडिशन काय केली असेल, तर त्याने दुसरी कंडिशन अशी केली असेल की पक्षाने जी व्हीप जाहीर करते, व्हीप म्हणजे एक प्रकारचा आदेश आपल्या भाषेत सांगायचा, की तुम्ही यालाच मतदान, सभागृहात मतदान करावं लागते कोणत्याही गोष्टीला, तर त्या आदेशाच्या, पक्षाने सांगितलेल्या आदेशाच्या विरुद्ध तो वागला असेल तर त्याला 15 दिवसात माफ केलं नसेल तर तो पक्ष त्याच्यावर पक्षांतर बंदीची काय करू शकते? कारवाई करू शकते. ही पहिली आहे याच्यासाठी. दुसरी आहे कोणासाठी? तर अपक्षांसाठी. कोणताही अपक्ष सदस्य जनतेने त्याला कोणत्याही पक्षावर निवडून दिलं नाही तर त्याला स्वतःवर निवडून दिला आणि तो कोणत्याही पक्षावर जर विलीन होत असेल तर त्याच्यावर सुद्धा पक्षांतर बंदी कारवाई होते. आणि तिसरी म्हणजे नॉमिनेट. नॉमिनेट म्हणजे नामनिर्देशित. आता तर फक्त कोणासाठी लागू आहे? राज्यसभेसाठी. तर असे कोणतेही सदस्य नॉमिनेट असतील आणि त्यांनी 6 महिन्याच्या आत कोणताही पक्ष जॉईन केला चालते. 6 महिन्याच्या आत जर त्यांना नॉमिनेट केले असेल, निवडून म्हणजे नॉमिनेट झाल्यापासून 6 महिन्याच्या आत, तर त्यांनी कोणताही पक्ष जॉईन केला तर चालते. पण 6 महिन्यानंतर जर त्यांनी कोणताही पक्ष जॉईन केलं तरी ते कोणाला समोर जाऊ शकतात? पक्षांतर बंदीला जाऊ शकतात. ही कंडिशन आहे. आता बघा याच्यामध्ये काय करणार, हे प्रकार खूप वाढले होते मध्यंतरी 80च्या दशकात. पण यावर उपाय म्हणून आपल्या घटनेत अशी कोणती तरतूद होती का पक्षांतर बंदीची? नाही. मग नव्हती. आणि पक्षात म्हणजे अशी तरतूद टाकायची असेल तर एकच पर्याय असतो, काय? घटना दुरुस्ती. आणि त्यावेळेची घटना दुरुस्ती 1985 ला झालेली, ती म्हणजे कोणती आहे? 52वी घटना दुरुस्ती 1985. आता बघा 1985 ची आहे 52. या घटना दुरुस्तीने सेम सांगितलं का असा कोणताही व्यक्ती या 3 पैकी अशी कोणती कृती करेल तर तो पक्षांतर बंदी अधिनियमानुसार काय असेल? अपात्र असेल. आणि असा अपात्र झालेला कोणताही सदस्यावर निर्णय घ्यायचा अधिकार, म्हणजे अपात्र करण्याचा अधिकार कोणाला असेल? तो त्या सदनाचे जे पीठासीन अधिकारी असतात, प्रेसिडिंग ऑफिसर म्हणतो आपल्या भाषेत. लोकसभेसाठी स्पीकर आणि राज्यसभेसाठी कोण? चेअरमन. आणि दुसरी गोष्ट, राज्य विधिमंडळाबाबतीत तशीच तरतूद आहे सेम. तर ही जेव्हा अशी कंडिशन असते, म्हणजे ज्यावेळेस, तर या बाबतीत निर्णय कोण घेणार? तर 100% कोण घेणार? तर त्या सभागृहाचे पीठासीन अधिकारी, ज्याला प्रेसिडिंग ऑफिसर म्हणतो, नंबर 1. पण 1993 ला एक खटला आला, तो खालती बा की होतो होलोहाल नावाचा खटला होता. या खटल्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की ही आपल्या जो आपल्या ज्युडिशियल कॉन्स्टिट्यूशन जो ज्युडिशियलला पॉवर दिलेला आहे, या पॉवरच्या काय जाते? विरोध, न्यायिक अधिकाराच्या पॉवरच्या बाहेर जाते. म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जे अधिकार आहेत कोणाच्या बाबतीत? म्हणजे ज्युडिशरीच्या बाबतीत, त्या अधिकाराचा हनन करते कोण? जे असे पॉवर दिलेत कोणाला?
स्पीकरला आणि कोणाला चेअरमनला की अंतिम निर्णय देण्याचा अधिकार होता ना, त्यावर या खटल्यात डायरेक्ट सांगितलं स्पीकर म्हणजे पीठासीन अधिकाऱ्याने दिलेला निर्णय हा अंतिम नसेल, याच्यामध्ये तुम्हाला बेकायदेशीर होता किंवा इतर कोणत्याही घटकामध्ये आव्हान देता येते. कुठं? सर्वोच्च न्यायालयात. असं निर्णय दिला. तो कोणता होता? कियोतो होलोहाल खटला. आणि याच घटना दुरुस्तीने आपल्या घटनेमध्ये सगळ्यात मोठी जोडली एक परिशिष्ट, ती म्हणजे कोणती आहे? 10वी परिशिष्ट. बघा, मूळ घटनेमध्ये एकूण शेड्यूल किती होते? 8. बरोबर आहे? 8 मूळ घटनेत होते. मग 9, 10, 11 आणि 12 हे ऑलरेडी कशाने जोडले? ऑलरेडी घटनेत नव्हते, मग जोडल्या गेले. तर कशाने जोडल्या गेले असतील? घटना दुरुस्तीने. मग पहिली घटना दुरुस्ती कशाशी संबंधित? या 9वी म्हणजे पहिली कोणती जोडली असेल? 9वी. मग 9वी ही पहिल्या घटना दुरुस्तीने जोडली. आता कोणती आहे? 9वी कशाशी संबंधित आहे? लँड रिफॉर्मशी संबंधित आहे. बरोबर? लँड ॲक्विजिशन वगैरे आहे. आता काय याच्यात आपण काही डीप नाही जाणार. आणि 10वी कशाशी संबंधित आहे? पक्षांतर बंदीशी संबंधित. आणि या पक्षांतर बंदी संबंधित काही तरतूद जे मी आता बोललोय त्या सगळ्या तरतुदी मगाच्या ते कुठे आहेत? 10व्या परिशिष्टात आहे. आणि ही 10वी परिशिष्ट झाल्यानंतर तुम्ही 11वी आणि 12वी बघितले ते 93 आणि कोणत्या 94 घटना दुरुस्तीने जोडण्यात आलेलं होतं. मग 10वी परिशिष्ट सुद्धा संबंधित आहे आणि कियोतो होलोहाल खटला सुद्धा संबंधित आहे. आता राहिला 81वी घटना दुरुस्ती. 81वी घटना दुरुस्ती डायरेक्ट आपल्या आर्टिकल्स 15 आणि कशाशी आहे? 16शी संबंधित आहे. म्हणजे क्लॉज नंबर 4 आणि क्लॉज नंबर 5 शी संबंधित असल्यामुळे ही तर काही होणारच नाही. आता बघा 91वी घटना दुरुस्ती काय? 91 घटना दुरुस्तीने हे पक्षांतर बंदी अधिनियमानुसार जो काही कायदा बनवला होता याच्यामध्ये पुन्हा दुरुस्ती केली. काय होतं की 1/3 सदस्य जर कोणत्याही पक्षाचे किती मूळ घटनेत बरं मूळ जे काही सांगितलं त्यात काय सांगितलं होतं? 1/3 सदस्य कोणत्याही पक्षाचे म्हणजे 1/3 सदस्य जर काय एखादी तो पक्ष म्हणजे स्वपक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जर काय होत असेल पक्षात म्हणतो म्हणजे जाऊन नवीन पक्ष स्थापन करत असेल किंवा गट स्थापन करत असेल तर तो पक्षांतर बंदी समजला जाणार नाही अशी तरतूद होती. या घटना दुरुस्तीने काय केली होती? ही तरतूद काय केली? रद्द. आणि त्याच्यात काय अजून टाकलं आहे? तर असा कोणताही गट म्हणजे त्या पक्षातले व्यक्ती 2/3 सदस्य जर तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जर डायरेक्ट विलीन होत असेल तर घटना विरोधी ठरवल्या जाणार नाही. पण काय करता येत नाही? स्वतंत्र गट स्थापन करता येत नाही. आणि जो आता सगळ्यात मोठा इश्यू चालू आहे तो याच धरून 91व्या घटना दुरुस्तीनुसार काही लोकांनी मीडियामध्ये सांगितलं होतं की शरद पवारांनी त्यावेळेस केलं होतं, मग यावेळेस बी से वैध राहू शकते. शरद पवारांच्या वेळेसची कंडिशन वेगळी होती, तो काळ वेगळा होता. त्यावेळेस घटना पक्षांतर बंदीच नव्हती. बरोबर आहे की नाही आहे? आणि सगळ्यात काय घटना दुरुस्तीच नव्हती ना त्यावेळेस. दुसरी गोष्ट त्यावेळेस 1/3 चा होता म्हणजे जेव्हा नंतर आला त्यावेळेस की नवीन पक्ष किंवा गट स्थापन करू शकत होते. आता तशी आहे का? नाही. आणि ती सगळी काढून कोणी टाकली आहे? 91 घटना. म्हणजे आता कोणतेही सदस्य 1/3 नुसार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. जातच असेल तर 2/3 सदस्य झालंय पण ते दुसऱ्या पक्षात डायरेक्ट काय करावं लागते? विलीन. स्वतंत्र गट राहता येत नाही. आणि या सध्या यांच्या समोर सगळ्यात मोठी परिस्थिती तीच आहे. आणि म्हणून त्यांचा सगळ्यात मोठा टार्गेट काय आता सध्या की शिवसेना कुणाची याच्यावर काय चालू आहे? आता वाद चालू आहे. आता शेवटी सर्वोच्च न्यायालय सोडवे. म्हणून ड सुद्धा त्याचा पर्याय आहे. अ, क, ड, ई जो पर्याय असेल तोच काय योग्य आहे. ओके. हे काही नाही पाठांतरवाला क्वेश्चन होता. भारताचे महालेखा परीक्षक ज्याला आपण कॅग म्हणतो त्याविषयी ते ऑडिट करतात आपले जे सगळं म्हणजे खर्च झाल्यानंतर जो काय ऑडिट होते तो म्हणजे कोणाचा आहे? महालेखा परीक्षकाचा आहे. नंतर आहे महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, भारत सरकारचे काय? वकील. हे लक्षात ठेवा. वकील खूप प्रकार आहेत वकिलांचे. तुम्हाला जे आपले वकील आपले सरकारी वकील या वकिलामध्ये फरक आहे. तुम्हाला माहित असेल की जे सरकारची बाजू मांडतात कोणत्या? केंद्र सरकारची बाजू, सरकारचीच बाजू कोणत्याही सरकारच्या वतीने दुसऱ्याची नाही, सरकारचीच बाजू मांडतो त्याला म्हणतात महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया केंद्र सरकारची. आणि जो राज्य सरकारचीच बाजू मानतो त्याला म्हणतात महान्यायवादी ऍडव्होकेट जनरल. आणि तुम्ही जे एक शब्द पाहिला असेल सरकारी वकील बरोबर आहे. तर सरकारी वकील तो काही पब्लिक प्रोसिक्युटर म्हणतात त्याला ओरिजिनल शब्द. आणि हा पब्लिक प्रोसिक्युटर कसा असतो? सरकारच्या वतीने काय म्हणतोय? सरकारच्या वतीने जो पीडित व्यक्ती असते पीडित व्यक्तीची बाजू पीडित व्यक्तीचं संरक्षण करणे पीडित व्यक्तीला मदत करणे कोणाचं काम आहे? सरकारचा. मग हे सरकारच्या वतीनं पीडित व्यक्तीची बाजू न्यायालयात म्हणतो त्याला म्हणतात सरकारी वकील आपल्या भाषेत. म्हणजे कोण? पब्लिक प्रोसिक्युटर जे उज्ज्वल निकम सर वगैरे आहे. ठीक आहे. त्यातला फरक लक्षात ठेवा. तर कॅगची आर्टिकल्स कोणती आहे? आपली 148. महान्यायवादीची कोणती आहे? 165. आंतरराज्य परिषद सॉरी महान्यायवादीचं चुकलं माझं. हा महान्यायवादी 76. हा आंतरराज्य परिषदेच्या काय? 263. म्हणजे कोणती? आंतरराज्य परिषद मध्ये केंद्र राज्य संबंधामध्ये आहे की हे काही म्हणजे अशी जी काही परिषद स्थापन होणार याचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. बरोबर आहे. तर ही असेल 263 म्हणून सांगितलंय. आणि राज्याचा महाधिवक्ता काय आहे? 165. ओके.
याची बरोबर जोडणी कुठे होते ते बघून पहा. 2 1 4 2 नंबर. हा चला नंतर क्वेश्चन नंबर पहा. हे तुम्हाला पूर्ण फिरवल्या वाटते. स्टेट फॉरवर्ड प्रश्न नाही विचारलाय. कोणाबद्दल? नीती आयोगाबद्दल. नीती आयोग नॅशनल काय फुल फॉर्म लक्षात ठेवा. फुल फॉर्म आयोग डायरेक्ट विचारलेला आयोगाने फुल फॉर्म. फुल फॉर्म हे आयोगाचा आवडता आहे आणि त्यांनी थोड्या थोड्याच्या ट्रान्सफॉर्मिंग जो शब्द आहे ते एका पर्यायामध्ये त्याने मागच्या पेपरला विचार ट्रान्सफॉर्मिंग न लिहिता ट्रान्सफॉर्म लिहिला फक्त. आणि पोरांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. आयोगाने नाही म्हणलं. ट्रान्सफॉर्मिंग जो नाव आहे तोच ठेवला होता त्यांनी. ठीक आहे. तर याच्याबद्दल विचारलंय की 1 जानेवारी 2015 जी काही नीती आयोग स्थापन झाली तर हे संघ राज्य प्रणाली म्हणजे फेडरेशन सिस्टीमच्या तत्वानुसार कशी कार्य करते म्हणजे कशी विचारसरणी आहे तिचा. तर ऊर्ध्वगामी बॉटम टू टॉप, टॉप टू बॉटम, डब्ल्यू आकाराची, यू आकाराची, हे तर काहीच नव्हतं असंच लिहून ठेवलेले होते. पण सगळ्यात महत्वाचं टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप याच्याबद्दल 2 पर्याय होते. तर सगळ्यात महत्वाची बॉटम टू कशी काम करते टॉप मध्ये म्हणजे राज्यांना समावेश म्हणजे राज्यांचा बघा नीती आयोग काय म्हणून काम करते तर हे सगळं थिंक टँक म्हणून काम करते म्हणजे एखाद्या बाबतीत सल्ला देते फक्त. तिचा रोल आहे का खूप जास्त काही नाही म्हणजे राज्यांचा त्याच्यात समावेश आहे म्हणजे सल्ला देते. एखादी धोरण राबवायचे असेल केंद्र सरकारला, एखादी योजना राबवायची आहे, एखादी फंडिंग करायची आहे याबाबत ही सगळी जी नीती आयोग आहे ज्याच्यामध्ये राज्याचे सगळे मुख्यमंत्री असतील 5 असतील आणि 2 अर्ध कामवेळ आणि पूर्ण कामाचे असतील 5 असे पंतप्रधान नियुक्त केलेले लोक असतील. तर हे सगळे काम कसे करतील तर राज्यांचा त्या समावेश जास्त म्हणजे राज्यांच्या विचारावर ती सगळी योजना राबवली जाईल म्हणून तिला म्हणता येते ऊर्ध्वगामी आहे. पहा हे पुस्तकात कुठेही दिलेलं नाहीये. टॉप टू म्हणजे काय बॉटम टू टॉप हा जो काही शब्द वापरलाय हा जाणून बुजून इंग्लिश मध्ये टाकण्यात आलाय की तुम्हाला कळावं म्हणून. ठीक आहे. मग अशाच क्वेश्चन आपण आयोगाकडे ऑब्जेक्शन घेतो नेहमी की असं कसं काय. चला हा आता मला सांगा आयोगाचे सॉरी नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे सध्या आता डॉक्टर सुमन बेरी यांची नियुक्ती झाली होती ना आता सुमन बेरी. हा तर सुमन बेरी आहे. ठीक आहे. आणि जे आपले सीईओ म्हणतो आपण ते कोण आहे परमेश्वरम आहेत ना आता परमेश्वरम हे लक्षात ठेवा आता. हा नंतर आहे क्वेश्चन आपला पुन्हा जॉईंट जे काही पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्याच्याबद्दल संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाळ हा रिकामी जागा असतो तर काय असतो बघा. संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाची जी काय आर्टिकल आहे या बाबतीत आपण जर म्हणलं तर ही स्थापना काही या आर्टिकलनं होत नाहीये. 300 किती 16+2 याच्यामध्ये तरतूद काय 316(2) काय म्हणते बघा. कधी कधी आयोग असा प्रश्न विचारतो की संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद खालील याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला पर्याय देतील 316 तर 316(2) मध्ये त्याची तरतूद नाही. तरतूद कशी सांगितली आहे 316(2) काय म्हणते जेव्हा 2 राज्यांचे म्हणजे 2 राज्याच्या विधिमंडळाने असा साध्या बहुमताने ठराव पास केला केंद्राकडे की आम्हाला कायद्या जॉईंट कायद्या एक पब्लिक सर्व्हिस कमिशन द्या. म्हणजे समजा आता हे केव्हा घटना घडते जेव्हा एखाद्या राज्यातून एखादी राज्य काय केलं जाते वेगळा. समजा आता महाराष्ट्रातून एखादं राज्य वेगळं झाला किंवा उद्या आंध्र प्रदेश मधून वेगळा झाला त्यावेळेस अशी समिती म्हणजे अशी कमिशन स्थापन केल्या जाते. आणि ही कमिशन 316(2) काय म्हणते अशा राज्यांनी जेव्हा काय केलं 2 राज्य 2 किंवा 2 पेक्षा जास्त असताना की आम्हाला जॉईंट पाहिजे एकत्र तर अशा वेळेस जर त्यांनी शिफारस केली केंद्राकडे तर केंद्र म्हणजे कोण संसदीय ठरावान पास करेल आणि संसद करेल म्हणजे कशाने करते कायद्याने म्हणजे घटनात्मक नाही आहे. ही कशी आहे वैधानिक इन्स्टिट्यूट आहे संयुक्त राज्य लोकसेवा आयोग. एवढं लक्षात ठेवा. कोणती कॉन्स्टिट्युशनल आहे युपीसी आणि काय स्टेट पीसीएस असतात सगळ्या काय कॉन्स्टिट्युशनली आहे. ठीक आहे. ओके तर याची वयासाठी विचारलेलं आहे की यांचा कार्यकाळ अध्यक्षांचा कार्यकाळ किती असेल तर 6 वर्ष आणि किती 62 वर्ष. बघा राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती अध्यक्ष नियुक्ती राज्यपाल करतात बरोबर आहे. पण जॉईंट जे काही राज्य लोकसेवा आयोग यांची कोण करतात राष्ट्रपतीच. नंतर क्वेश्चन नंबर 9 आहे कोणत्या परिस्थितीमध्ये हेबियस कॉर्पस हा सुद्धा करंटचा इश्यू आलेला होता. जाणून बुजून मी बघा जेवढे करंट इश्यू झाले 1 वर्षामध्ये त्याला इनडायरेक्टली डायरेक्टली टच देत गेलो पोल्टीला की तुमचं त्याची तयारी व्हावी. हेबियस कॉर्पस तुम्हाला माहिती आहे जय भीम पिक्चर आलेला होता बरोबर आहे. हेबियस कॉर्पसवरच आलेला होता. बंदी प्रत्यक्षीकरण हा आदेश दिला जात नाही म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये हेबियस कॉर्पस हा आदेश दिला जात नाही. आता तुम्हाला माहित असेल की आपल्या जे फंडामेंटल राईट्स आहे भाग 3 मध्ये त्या भाग 3 जे काही जनतेचे काही मूलभूत हक्क आहे याचं संरक्षण करण्याचं काम हे 5 रिट्स उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला काही 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला अधिकार दिलाय की रिट्स दिलेले आहे की हॅबियस कॉर्पस मॅन्डामस वगैरे तुम्हाला माहिती आहे ना परमादेश वगैरे को वॉरंट वगैरे असे काही रिट्स दिलेले आहेत. तर याच्यापैकी जो हॅबियस कॉर्पस हा कशाशी संबंधित नाहीये विचारला हा संबंधित कशाची आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अशा कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीररित्या काय झाली असेल
अटक झालेली असेल तर लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालय 32 नुसार आणि 226 नुसार कोण उच्च न्यायालय काय करू शकते हा रिट्स काढू शकते. रिट्स म्हणजे हा कॉन्स्टिट्युशनली शब्द वापरला लॅटिन मधून आलेला आहे. याचा अर्थ असा एक प्रकारचा आदेशच असते. कोणाचा न्यायालयाचा कोणाला स्टेटला आदेश असते की डायरेक्ट म्हणजे आता बघा पोलीस डिपार्टमेंट कोणाचा डिपार्टमेंट आहे स्टेटचा आहे म्हणजे राज्याचा त्यांनाच आदेश देते ना डायरेक्ट. आणि सगळ्यात महत्वाचे इथं घडलेली घटना म्हणजे काय सगळ्यात महत्वाचा गाजलेला खटला तो म्हणजे कोणता आहे तर एक तुम्हाला माहिती आहे एडीएम जबलपूर नावाचा एक खटला होता जो आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींची काय आणीबाणी लावली होती 75 ला त्यावेळेस 78 ला झालेला तो सगळ्यात मोठा गाजलेला खटला होता तो म्हणजे एडीएम एडीएम जबलपूर नावाचा खटला आहे जबलपूर हा खटला होता. आणि शुक्ला किंवा असे म्हणू शकता एडीएम जबलपूर वर्सेस हे शुक्ला नावाच्या व्यक्ती शिवशंकर शुक्ला नावाच्या व्यक्तीने ही रीट टाकलेली होती का मला हेबेस कॉर्प्स द्या म्हणून. तर हे काय होतं लक्षात घ्या आणि हा गरजेचं काय कारण खन्ना तुम्हाला माहित असेल याच्यानंतर जे काही आपले चीफ जस्टिस असेल त्याच्यानंतरचे ते खन्नाच येणार आहे. ते ज्या व्यक्तीसाठी हा गाजलेला होता त्या व्यक्तीचाच मुलगा आता पुन्हा चीफ जस्टिस ऑफ काय होणार आहे इंडिया होणार आहे. तुम्हाला माहिती आहे या खटल्यामध्ये काय झालं होतं की आणीबाणी जेव्हा चालू होती आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी नॅशनल इमर्जन्सी लावली होती. तुम्हाला माहिती आहे अशांततेच्या कारणावर एकदाच झालेली इमर्जन्सी. ही इमर्जन्सी जेव्हा लागू केली होती या इमर्जन्सीच्या काळामध्ये शुक्ला यांना अटक केली होती तेव्हा त्यांनी रिट्स मागितली होती सर्वोच्च न्यायालयाला की पहिले त्यांनी हायकोर्टात केली होती हायकोर्टाने फेटाळून लावली मग ते सुप्रीम कोर्टात गेले होते त्यांचे वकील. तर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेले तर प्रश्न उपस्थित असा झाला की आणीबाणी चालू असताना असा सर्वोच्च न्यायालय हेबियस कॉर्प्स काढू शकते किंवा नाही काढू शकत याच्यावर वाद झाला होता. त्यावेळेस आपला बेंच बसला होता 5चा म्हणजे कॉन्स्टिट्युशनल कोणताही बेंच असेल तर 5चाच बसतो मिनिमम 5चा बसतो त्यापेक्षा किती जास्त राहू शकता. तर त्यावेळेस 4 विरुद्ध 1 असा निर्णय झाला होता. 4 कसं बनलं होतं की जेव्हा इमर्जन्सी असते नॅशनल इमर्जन्सी चालू त्यावेळेस सरकारने एखाद्याला बेकायदेशीरित्या जर अटक झाली असेल तर तो सर्वोच्च न्यायालयात काय करू शकत नाही दाद मागू शकत नाही आपल्या हक्कासाठी. असं किती जणांचं म्हणणं होतं 4 जणांचा. पण एक व्यक्ती होते जे खन्ना नावाचे व्यक्ती होते या खन्ना नावाच्या व्यक्तीने काय डायरेक्ट सांगितलं होतं नाही फंडामेंटल राईट हा बेसिक आहे हा जे काही घटना आहे त्यांचीच आहे आणि त्यांनीच तो त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार कोणती सरकार कोणाची आहे जनतेची. जनता ज्यांनी जी सरकार आणली आहे त्या जनतेचे अधिकार काढू शकत नाही असा खन्ना जे काही एकटे पडले होते त्या काळात बघा त्यावेळेस ते एकटे पडले ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले असते त्यावेळेस भारताचे. पण इंदिरा गांधीने त्यांना न करता म्हणजे सेकंड गाजलेला खटला माहिती ना तुम्हाला त्यावेळेसचा तो यांच्यामुळेच गाजलेला होता. तर ते होते खन्ना. बघा चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्याच वेळेस रिटायर होणार होते आणि त्यानंतर जे सिनियर मोस्ट होते ते खन्ना होते. परंतु इंदिरा गांधीच्या विरोधात हा निर्णय गेला एकट्याने दिला म्हणून त्यांना वगळण्यात आले आणि त्यांच्यापेक्षा कमी सिनियरिटी असलेल्या व्यक्तीला भारताचे काय बनवण्यात आलं होतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवण्यात आलेलं होतं. तर ते हे व्यक्ती म्हणजे खन्ना होते हे लक्षात ठेवा. आणि हा एडीएम जबलपूर नावाचा खटला लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे कधी कधी विचारते की एडीएम जबलपूर नावाचा खटला खालील कोणत्या आर्टिकलशी संबंधित होता. डायरेक्ट हेबियस कॉर्प्स देतील नाही 32 शी संबंधित आहे जवळचा आणि डायरेक्ट तुम्हाला हेबियस कॉर्प्स विचारला तर हेबियस कॉर्प्स टाकायचा. ठीक आहे. हा म्हणजे कसं आहे बेकायदेशीर अटक झाली असेल तर बेकायदेशीर अटक म्हणजे आता अचानक कोणतरी आहे त्याला अटक झाली आहे कोण अटक करतील पोलिसांचं काम काय एफआयआर करणे एफआयआर नुसार त्याला अटक करणे आणि 24 तासाच्या आत कुठे घेऊन जाणे न्यायालय. पण तो न्यायालयात नेलंच नाहीये आणि तो दामून आहे त्यांच्या पीसीआर मध्ये ते काय झाली बेकायदेशीर झाली. त्यावेळेस हा तुम्हाला काय करता येते रिट्स मागता येते. तर पहिली हे तर बरोबर आहे म्हणजे रिट्स मागता येते. पण बघा स्थानबद्ध कायदेमंडळाच्या किंवा न्यायालयाच्या अवमानाबद्दल असेल तर मागू शकत नाही. स्थानबद्ध कायदेमंडळ किंवा न्यायालयाचा अवमान म्हणजे संसदेचा अवमान केला असेल किंवा न्यायालयाचा अवमान केला म्हणून न्यायालयाने निर्णय दिलाय की हो याला अटक बरोबर आहे. ही कशी झाली कायदेशीरच झाली आहे ना. त्यामुळे अशा आदेश लागू होत नाही म्हणजे सर्वोच्च उच्च न्यायालय आदेश काढू शकत नाही. ब साठी सुद्धा जेव्हा सक्षम न्यायालयाने स्थानबद्ध केली असेल तर तेव्हा सुद्धा म्हणजे न्यायालयानेच निर्णय दिला आहे की बाबा याला काय करा. स्थानबद्धता म्हणजे अटक लक्षात ठेवा. स्थानबद्धता जास्त टेन्शन घेऊ नका. स्थान म्हणजे एखाद्या ठिकाणी बद्ध म्हणजे त्याला अटक एखाद्या ठिकाणी आणि आपल्याकडे कायदेशीर अटक कुठं होते पीसीआर म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड असते आणि दुसरं असते काय एमसीआर मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड. ह्या दोन असते जेव्हा शिक्षा होण्याच्या आधी म्हणजे शिक्षा अजून कन्फर्म झाली आहे का त्यांची नाहीये म्हणजे त्यांच्यावर ट्रायल चालू असते. जेव्हा शिक्षा पूर्ण होते म्हणजे सॉरी न्यायालयाचा निर्णय पूर्ण होते हो यांनी गुन्हा केलेला आहे आणि आता याला 5 वर्ष शिक्षा द्या ती म्हणजे काय प्रॉपर स्थानबद्धता म्हणजे तो तेवढी वर्ष भोगेल. तर ते जेव्हा शिक्षा देते न्यायालय तेव्हा दुसरा न्यायालय असा रिट्स काढू शकत नाही की बाबा हेबियस कॉर्प्सच्या अंतर्गत का त्याला बाहेर काढा. तर ठीक आहे या दोन कंडिशन मध्ये काय करू शकत नाही न्यायालय रिट्स काढू शकत नाही. बाकी दोन्ही ठिकाणी रिट्स काढू शकते. म्हणजे ब आपल्याला विचारलाय कुठं आदेश काढले जात नाही तर ब आणि क ला. ठीक आहे. हा नंतर क्वेश्चन आहे
हा एकदम पाठांतराचा क्वेश्चन आहे. संसदीय प्रणालीबद्दल खालील विधान पहा. असे कधी विधान आले आणि तुमच्या वाचण्यात कमी आलेलं असेल तर मी तुम्हाला सांगतोय अशा वेळेस काय करायचं, स्किप करून टाकायचा असा प्रश्न. म्हणजे तुम्हाला सरळ स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो या गोष्टी. कोणी किती लोक आपल्या लोकांनी एवढे काही बोलून गेलेले आहेत, एक तर हिस्ट्रीत आठवत नाही आणि असा पॉलिटिक्स जर आला हिस्ट्रीत म्हणले ना यांनी असाला म्हणलं 1857 उठावलं यांनी ते म्हणलं, तुम्हाला जर शुअर शॉट माहित असेल का यांनी काय काय म्हणलं किंवा लिंक लागली असेल तरच असे प्रश्न सोडवायचे, नाही तर असे डायरेक्ट. हे काही कन्सेप्ट नाही काही नाही, कोणीतरी मत मांडलाय त्या तत्वज्ञानाने आणि मग हे विचारले ना आयोग असे एखादी प्रश्न टाकते आणि आयोग कधीच म्हणत नाही की मी 100% तुमचा रिझल्ट लावायचा आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी काय करायच्या, स्किप करायचा, भावनेच्या आहारी जायचा नाही. कोण काय म्हणलाय कोण काय हे करा. ठीक आहे. तर बघा संसदीय प्रणालीमध्ये कार्यकारी विभागाला जुलमशाहीची संधी मिळते. म्हणजे कार्यकारी जो काही सरकारच करते ना, म्हणजे असे म्हणजे हुकुमशाहीची संधी म्हणलेली आहे. तर लक्षात घ्या जे काही म्हणलंय ते तुमच्या उत्तरपत्रिकेत बहुतेक लास्की टाकलेलं आहे. बरोबर आहे की नाही? नाही तर मूरनी म्हणलंय, रॅमसे मूर. ठीक आहे. हा डिक्टॉरशिप ऑफ कॅबिनेट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. हा नंतर विभागीय परिषदेबद्दल एकदम सोपी प्रश्न होता. विभागीय परिषदांची स्थापना खालीलपैकी कशाद्वारे केलेली आहे, ज्याला आपल्या झोनल काउन्सिल म्हणतो आपण. बघा हे कशा संबंधित आहे तर केंद्र राज्य संबंधासाठी आहे. तुमचा जर अभ्यास चांगला झाला तर केंद्र राज्य संबंध नावाचा म्हणजे आपल्याकडे फेडरेशन सिस्टीम, जरी फेडरल नाव नाही तर फेडरेशन सिस्टीम आहे, राज्यांचा पण अस्तित्व आहे. राज्यांनी काय केंद्राचा, दोघांनी विषयाची काय केली आहे विभागणी केली, समतोल राहावा यासाठी आपल्या केंद्र राज्य संबंध नावाचा 11 आणि 12 नावाचा काय आहे चॅप्टर आहे आपल्या भाग आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्यामध्ये घटनेमध्ये कुठेही अशी झोनल काउन्सिलची तरतूद दिलेली नाहीये, कुठंच दिलेली नाहीये. मग हे केव्हा आली आहे, हे आपल्या संसदीय कायद्याद्वारे स्थापन झालेली आहे, जे राज्य पुनर्रचना आयोग 1900 किती आहे 56. या 56च्या कायद्यानुसार एकूण म्हणजे भारतात झोनल जे काउन्सिल म्हणजे भारताचे झोन करण्यात आले, त्याच्यामध्ये राज्य टाकण्यात आले. समजा पूर्व झोन म्हणजे पूर्वीकडला झोन, ईस्टर्न झोन, वेस्टर्न झोन, साऊथर्न झोन, जो सेंट्रल झोन आहे, असे 5 झोन या कायद्याने करण्यात आले होते. एकूण 5 झोन. आणि लक्षात घ्या जो एक झोन आहे आता सध्या 6 झोन आहे, तर हा राज्य पुनर्रचना आयोगाच्या कायद्यानुसार करण्यात आलेला नाहीये. तर हा जो झोन आहे तर त्यासाठी संसदेने सेपरेट कायदा पास केलाय, उत्तर पूर्व झोनल काउन्सिल म्हणजे नॉर्थ ईस्ट झोनल काउन्सिल ऍक्ट, काय 1966 काहीतरी तो एक ऍक्ट आहे, त्यानुसार हे केलेलं आहे. ठीक आहे. हा आता बघा तुम्हाला याच्यामध्ये मी जाणून बुजून काय ठेवलेलं होतं की एक बघा पर्याय 2 दिसतो तुम्हाला संसदीय कायद्याद्वारे. बरोबर आहे की नाही? तर लक्षात घ्या उत्तर चुकीचा पण नाहीये. हा वाद ठेवण्यासाठी मी बदलू शकलो असतो पण जाणून बुजून ठेवलं की तुमच्यामध्ये पण टेन्शन यायला पाहिजे असं उत्तर. बघा राज्य पुनर्रचना आयोग कोणी कायदा कोणी पास केलाय संसदेने. बरोबर आहेत काय? आणि विचारला सेकंड पर्यायामध्ये काय संसदीय कायदा. तर अशा वेळेस आपल्या जवळचा उत्तर एकदम जवळचा कोणता जातोय तर लक्षात घ्या असं ओळखा. हा नंतर क्वेश्चन आहे भारतीय संविधानात काही जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती व त्यांनी दिलेल्या निकालांना वैधता म्हणजे त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याची वैधता वैध असतील व्हॅलिड असतील या संबंधित घटनेत कुठं तरतूद करण्यात आली आहे तर ते कोणत्या आर्टिकल मध्ये करण्यात आली आहे 233A मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. हे काय तुम्हाला वाचावंच लागेल याच्यात. हा नंतर क्वेश्चन नंबर 13 क्वेश्चन ओव्हर बद्दल क्वेश्चन आहे हा. बरोबर आहे. सभागृहात चालू असलेल्या चर्चा थांबवण्यासाठी एखादा सदस्य उभा राहून की हा प्रश्न थांबवण्यात यावा अशा आशयाचा कटोटी प्रस्ताव मांडू शकतो, असा प्रस्ताव स्वीकारणे किंवा फेटाळून लावणे हे सभापतीच्या कोणत्या अधिकारावर अवलंबून आहे. क्वेश्चन ओव्हरचा नाही आहे दुसरा आहे. हा कटोती प्रस्ताव जो सेन्सर मोशन म्हणतो आपण, हा कोणत्या अधिकार सभापती म्हणजे सभागृहात कामकाज चालताना अनंत अशा काही कंडिशन चालतात. कटोती प्रस्ताव म्हणजे काय असते तुम्हाला सांगतोय, म्हणजे त्याचे 2-3 प्रकार पण पडतात. एक ढोबळमानाने सांगतोय. सभागृहात काम चालू असताना कधी कधी काय होते की एखादी गोष्टीवर ऑलरेडी चर्चा झालेली असते. बरोबर आहे का? आणि पुन्हा त्याच्याशी रिलेटेड दुसऱ्या त्या विधेयकाशी संबंधित पुन्हा चर्चा चालू असते. तर त्यावेळेस एखादी सदस्य म्हणू शकता, तुम्ही जे म्हणता ना की आधीच सांगितलं आता कशी रिपीट करायची गरज नाहीये, तर तशाच पद्धतीचा एखादी सदस्य उभा राहून म्हणू शकतो की बाबा ही मागेच कंडिशन झाली, मागच्याच लॉ मध्ये आपण याच्यावर चर्चा केली आहे, आता सगळ्याला माहित आहे, याच्यावर डायरेक्ट कशामध्ये टाका याला
मतदानच टाका असा सभापतीला विनंती करू शकते. तर जेव्हा सभापतीला असा विनंती करतोय तर सभापती जो अधिकार वापरते, यस हा प्रश्न थांबवण्यात यावा डायरेक्ट मी मतदानाला टाकतो असा जो अधिकार वापरते तो सभापतीच्या कोणत्या अधिकारावर आहे, म्हणजे चेअरमनच्या, तर तो कोणत्या अधिकारावर आहे, स्वविवेकाधिकार. तो स्वतः मान्य करू शकते. यस तुम्ही पहा ना पार्लमेंटचं जो काम चालतं आणि सभापती सगळं निर्णय घेतो, ओके, तर ते आहे स्वविवेकाधिकारानुसार सभापतीचे. हा नंतर एकदम सोपी प्रश्न आहे, म्हणजे फॅक्च्युअल डेटाचा क्वेश्चन आहे की या बाबतीत विधान अयोग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. तर बघा 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने राष्ट्रगान स्वीकृत केले. आता बा पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची इथं काय लक्षात ठेवा की आपल्या घटना समिती एकूण अधिवेशन किती झाले, एकूण किती अधिवेशन आहेत, 12 अधिवेशन आहे. आणि किती अधिवेशनात घटना पूर्ण झाली आहे, 11 अधिवेशनामध्ये आपली काय झाली आहे, घटना पूर्ण झाली आहे. कोणत्या अधिवेशनात आपल्या घटनेला स्वीकृती देण्यात आली आहे, तर कोणत्या अधिवेशनात, 11व्या अधिवेशनात. जो 11व्या अधिवेशन तुम्हाला माहिती आहे ना किती तारखेला संपला, 26 नोव्हेंबर 1949 ला संपलं. शेवटचा 14 नोव्हेंबर पासून त्याचं काम सुरू झालं होता, 26 नोव्हेंबर 1949 ला याच दिवशी साईन झाल्या. पण आता बघा एक 12वं अधिवेशन घटना पूर्ण झाल्यावर सुद्धा एक 12वं अधिवेशन भरवण्यात आलं की काही तांत्रिक गोष्टी राहिलेल्या होत्या. का तांत्रिक गोष्टी राहिलेल्या होत्या त्याच्यासाठी एक 12वं अधिवेशन घेण्यात आलेला होता. आता 12वं अधिवेशन तुम्हाला माहित आहे भारताची घटना समितीची कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती ती काय होती, सार्वभौम होती. हे लक्षात ठेवायचा. सार्वभौम म्हणजे एक्सटर्नल आणि इंटरनल कोणाच्या तिच्यात काय नसते, हस्तक्षेप नसते, त्याला म्हणतात सार्वभौम म्हणले जाते. भारत सार्वभौम नाही म्हणतोय, आपल्या भारतात पहिल्यांदा सार्वभौम कोण झाली, घटना समिती. आणि किती तारखेला झालेले सार्वभौम, 14 ऑगस्ट 1947 ला, ज्या दिवशी आपला कोणता अधिवेशन चालू होता, 5वं अधिवेशन सुरू झाला होता. आपल्या घटनेचा 5वं अधिवेशन ज्या दिवशी सुरू झालं 14 ऑगस्ट 1947. 5वं अधिवेशन महत्वाचं लक्षात ठेवा, 4थं अधिवेशन, 5वं अधिवेशन, 11वं अधिवेशन आणि 12वं अधिवेशन असे 4 अधिवेशन लक्षात ठेवायचे. पहिलं अधिवेशन तुम्हाला माहिती आहे का बरं, आतापर्यंत सगळे प्रश्न कोणत्या अधिवेशनाला विचारले आहे, पहिल्यावर. 5वं अधिवेशन का बरं, याच काळात आपली घटना समिती काय झाली, सार्वभौम. दुसरी गोष्ट भारताला स्वतंत्र सुद्धा कोणत्या घटना अधिवेशनात मिळाला, 5व्या अधिवेशनात. भारत उद्या कधी कधी प्रश्न विचारू शकते, भारताला स्वतंत्र मिळाला त्यावेळेस भारतीय घटना समितीचा कोणता अधिवेशन काय होता, सुरू होता, हे प्रश्न विचारू शकते. 5वं अधिवेशन होता, बरोबर आहे. आणि मसुदा समितीची सुद्धा स्थापना, जी सगळ्यात महत्वाची समिती होती ड्राफ्टिंग कमिटी, तिची सुद्धा स्थापना कोणत्या अधिवेशनात झाली, 5व्याच अधिवेशनात झाली. सगळ्याला तारीख माहित झाली आहे, 29 ऑगस्ट 1947 ला स्थापन झाले. आणि उद्या स्टेट फॉर प्रश्न टाकला कोणता अधिवेशन चालू होतं, कोणता होता, 5वा. हे 5वं अधिवेशन. 11वा का बरं महत्वाची आहे, त्यावेळेस आपली घटना काय झाली, स्वीकृत झाली, 3रं वाचन कंप्लीट झालं. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन, जे काही प्रोसेस असते कायदा निर्मितीमध्ये सेम आपल्या घटनेला वापरण्यात आली, ती पूर्ण झाली 11व्या. आणि 12व्या अधिवेशनात सर्वात महत्वाचं का बरं, ते तांत्रिक गोष्टी होता. दुसरी गोष्ट तांत्रिक गोष्टी म्हणजे काय, आपल्या घटनेने सर्वस्वी अधिकार कोणाला दिलेला आहे, जनतेने, घटना समितीला. आता बघा 14 ऑगस्टला का झाली सार्वभौम झाली म्हणतो, एक ठराव पास केला होता, कारण ब्रिटिश जेव्हा निघून गेले, कारण आता पण 14 ऑगस्ट पर्यंत कोणावर डिपेंड होतं, आपण ब्रिटिशांवर, त्यांच्या नेतृत्वाखाली आपली घटना समिती होती, ते तर निघून चालले होते, आपण हे झालं होतं ना, सगळे अनाथ झालं होतं. त्यामुळे घटना समितीने निर्णय घेतला, आता भारताबद्दल सगळं निर्णय कोण घेणार, आम्हीच घेणार. मग घटना समिती, म्हणून घटना समिती त्यावेळेस कायदा निर्मितीचं पण काम करत होती आणि घटनेचं काम करत होती. आणि घटना निर्मिती कशासाठी स्थापन झाली होती, घटने निर्मिती, म्हणजे घटना समिती कशासाठी स्थापन झाली होती, घटने निर्मितीसाठी. आणि घटना निर्मितीचं काम संपलं होतं 26 नोव्हेंबर 1949 ला. मग करायचं काय, हे तांत्रिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी 12वं अधिवेशन भरवला. आणि 12वं अधिवेशन एकमेव किती दिवस चालला होता, फक्त एकच दिवस, 24 जानेवारी 1950 ला. आणि या अधिवेशनामध्ये या अधिवेशनामध्ये काय करण्यात आलं, 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी करण्यात आल्या. 3 गोष्टी म्हणजे कोणती, घटना समितीचा मुख्य काम होता घटना निर्मिती, ती काम संपलं. आता पुढे काय, तर इलेक्शन काय लगेच होणार आहे का, घटनेत लिहिल्यामुळे इलेक्शनला वेळ लागणार होता, म्हणून तोपर्यंत आमची कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली त्यांनी डिझॉल्व्ह केली. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली स्वतः डिझॉल्व्ह केली आणि कशात रूपांतर करून घेतलं, हंगामी संसदेमध्ये. जोपर्यंत संसदेचे अधिवेशन होत नाही तोपर्यंत घटना समिती आता काय म्हणून काम करेल, हंगामी सदस्य. लक्षात घ्या, पहिली घटना दुरुस्ती जी झाली आहे ना आपली, ती कोणी केलेली आहे, हंगामी संसदेने केली आहे. पहिल्या लोकसभेच्या इलेक्शन जेव्हा झाली तेव्हा झालेली नाहीये, त्याच्या आधीच झाली आहे पहिली घटना दुरुस्ती. दुसरी गोष्ट म्हणजे कोणती, तर आपल्या देशामध्ये घटना जेव्हा लिहिली तर सर्वात महत्वाची आपल्या सर्वोच्च कोण असेल, जनता. जनतेचा प्रतिनिधी कोण असेल, राष्ट्रपती. पण राष्ट्रपती निवड घेऊच शकत नव्हती, कारण संसदेच्या अधिवेशन, संसदेचे इलेक्शन झालेले आहेत का, नाही. लोकसभा राज्यसभा इलेक्शन अजून झाले नाही, मग राष्ट्रपती निवडाचा कसा. मग घटना समितीने निर्णय घेतला
की घटना समिती निर्णय घेतला की जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत आमचे भारताचे हंगामी कधीच राहू शकत नाही राष्ट्रपती. आपले भारताचे राष्ट्रपती कोण राहतील? डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद राहतील. हा दोन निर्णय महत्वाचे गेले, हंगामी संसद म्हणून आणि काय भारताचे राष्ट्रपती कोण असतील. आणि तिसरी सगळ्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला, भारताचा राष्ट्रगीत आणि काय राष्ट्रगान काय असेल, वंदे मातरम आणि दुसरं काय आपलं जनगण मन हे राहतील. हे सुद्धा आपल्या शेवटच्या अधिवेशनात घेण्यात आल्या 12व्या अधिवेशनात. ठीक आहे. आता बघा राहिला काय, म्हणजे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. आता दुसऱ्या स्टेटमेंटवर या, घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. बघा 22 जानेवारी 1947 ला हा जो होता हा अधिवेशन होता, चौथा अधिवेशन चालू होता त्यावेळेस. लक्षात 16 जुलै 1947 ते 31 जुलै 1947 पर्यंत आपलं चौथा अधिवेशन चालू होता. आणि त्या चौथ्या अधिवेशनामध्ये आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला, मान्य देण्यात आला की राष्ट्रीय ध्वज तिरंगा असेल, त्यात 24 आरे असतील, हे सगळे आपल्या चौथ्या अधिवेशनात क्लिअर झाला. लक्षात द्या. म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आता बघा 26 जानेवारी 1949 रोजी घटना समितीने राष्ट्रगीत काय केले? स्वीकृत केले. तर लक्षात घ्या किती तारखेला केले? 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान आताच सांगितलं होतं. त्यामुळे क हा चुकीचा पडतोय फक्त. नंतर एकदम क्वेश्चन डेटाबेस आहे, पाठांतरवाला आहे. आपला फंडामेंटल राईट्स बद्दल क्वेश्चन आहे. फंडामेंटल आपल्या घटनेच्या किती कशामध्ये आहे? 3 मध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही आहे पहिला जो 12 आणि 13 दोन आर्टिकल्स हे काय 12 मध्ये सरळ सांगितलेले आहे. स्टेट म्हणजे काय, ज्याला आपण स्टेटची डेफिनेशन सांगितली आहे. 13 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. लक्षात घ्या. ज्याला आर्टिकल 13 समजू शकत नाही त्याला पॉलिटी कधीच समजू शकत नाही. पहिला नियम, आर्टिकल 13 वरच सगळा कार्यक्रम चालते न्यायालयाचे. जो काही म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला म्हणतो आपण, सगळ्या गोष्टी जो तत्वज्ञान आहे न्यायालयामध्ये आव्हान कसे दिले जाते, म्हणून आर्टिकल 13 खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. म्हणजे आर्टिकल 13 मी तुम्हाला सांगतो 1, 2, 3 मूळ घटनेत होते, 34 सब क्लॉज आहे त्याच्यामध्ये, जी 24व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आले. आणि पुन्हा त्याला कोणत्या घटना म्हणजे नंतर त्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये नल अँड व्हाईट करण्यात आलं होतं. तर हे 13वी जे काय आर्टिकल आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. ती आर्टिकल तुमच्या लक्षात ठेवा, कारण आता कंटिन्यू जे चालू आहे 13ला रिलेशन चालू होता. ठीक आहे. तर बघा, आणि 14 पासून तर आर्टिकल 32 पर्यंत आपले फंडामेंटल राईट दिले आहे. पहिला जो आहे 14 ते 18 दरम्यान काय आहे? समानता आहे, समता. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ. आणि त्याच्यात एक कन्सेप्ट आहे इक्वल प्रोटेक्शन लॉ. म्हणजे हेच लक्षात, इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर सगळे काय समान. म्हणजे ती सांगितली कन्सेप्ट समतेमध्ये 14 ते किती 18 मध्ये. स्वातंत्र्याची म्हणजे 19 पासून तर कितीपर्यंत 22 पर्यंत. आणि शोषणाविरुद्धचा याच्यामध्ये 23 आणि काय 24. आणि धार्मिक स्वातंत्र्यामध्ये 25 आणि 28 आहे. ठीक आहे. दुसरा चेल ना, बरोबर. हा ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 16 बघा. हा, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षाखाली 1907 ला रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आली होती, जिने लोकल बोर्ड बाबत न करता गाव पातळीवर सुरू करण्याचे असे सुचवले होते. आता बघा हा क्वेश्चन टाकण्याचं कारण काय आहे, ते ग्रामपंचायतची इलेक्शन आता पुन्हा सरपंच निवडणूक काय केली आहे, थेट केली आहे. तर इनडायरेक्टली तुमचा अभ्यास जास्त व्हावा म्हणून मी हा प्रश्न टाकलाय, कारण आयोग आता इकडे थोडं मागे येईलच. तर एक लक्षात घ्या, लॉर्ड हॉबहाऊस नावाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती 1907 ला. तुमच्या माहितीसाठी अजून सांगतोय, आज तुम्ही जे जुने गाव तुमच्या आपल्या देशात पाहत असाल किंवा आपल्या महाराष्ट्रात बी, जेवढे जुन्या गावात नाही, जुने गाव नवीन गाव झालेले नाही, जुने गाव ज्यावेळेस मोठे होते आणि त्या गावामध्ये ज्या ग्रामपंचायती होत्या, अजूनही बघा त्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये बोर्ड लावलेले सरपंच जुने 1924 ला 1925 ला सरपंच कोण होते याची लिस्ट आहे. तर ते कधी बघितले तर लक्षात घ्या, ते ग्रामपंचायती स्थापन झाल्यात ना भारतात, जुन्या जेवढ्या ग्रामपंचायती दिसतात भारतात, महाराष्ट्रातल्या भारतातल्या, त्या सगळ्या 1920 नंतरच्या. का बरं 1920 ते म्हणजे नंतरच्या, म्हणजे जेवढ्या काही जुन्या दिसतात. का बरं? ही समितीने 1919 ला आपला रिपोर्ट दिला, 7 ला स्थापन झाली आणि 1919 ला रिपोर्ट दिला. आणि या समितीने काय सांगितलं होतं, जे आपलं विकेंद्रीकरण जनक, आपण ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतोय, लॉर्ड रिपनला. बरोबर आहे. त्यानंतर ही जी काही सगळ्यात महत्वाची समिती होती, या समितीने रिकमेंडेड केलेलं होतं की जिल्हा लोकल बोर्ड बद्दल कोणते काम करू नका, गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करा आणि त्या गावाच्या माध्यमातूनच काय करा, सगळं काम करा. आणि म्हणजे ते गाव प्रत्येक गावात असलीच पाहिजे ग्रामपंचायत, किंवा तिला अधीनस्थ करा कोणाच्या तरी. आणि यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट, ही समितीने जे रिकमेंड केलं होतं ग्रामपंचायतसाठी, ही ग्रामपंचायत स्थापन व्हायला सुरुवात झाली, कारण हिचा रिपोर्ट 1919 ला स्वीकारला. आणि 1919 ला तुम्हाला माहित असेल काय आला होता, कायदा आला होता 1919 चा कायदा. आणि या 1919 चा कायदा माहित असेल तुम्हाला, हिस्ट्री मधला एक 1919 चा एक कायदा होता, त्याला म्हणतात आपण काय, कोणता का कायदा, नाही रेग्युलेटिंग ऍक्ट कसं काय म्हणू शकता तुम्ही?
अरे व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरलच्या नावाने तो ओळखला जातो. 1919चा काय लॉर्ड मिंटो नाही, लॉर्ड मिंटो 1909चा कायदा होता. चॅम्सफोर्ड, बरोबर. मॉन्टेंगू हा आपल्या भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि चॅम्सफोर्ड भारत मंत्री होता आणि गव्हर्नर जनरल कोण होता? चॅम्सफोर्ड. स्थापन जेव्हा झाला हा कायदा आला, या कायद्यावरून तुम्हाला माहिती आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा विषयाची काय करण्यात आली होती? विभागणी. जी सूची आली ना, सूची आपल्या घटनेमध्ये, ही 1919च्या कायद्यात आली पहिल्यांदा. आणि ते 3 सूची आल्या ते 1935च्या कायद्यानुसार आहे. पहिले 2च सूच्या होत्या, केंद्र सूची आणि प्रांत सूची. आणि या प्रांत सूचीमध्ये कोणता विषय टाकण्यात आला होता? स्थानिक स्वराज्य संस्था. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार कसा असेल, या लॉर्ड हाऊसनं जे काही रिपोर्ट दिला त्याच्यानुसार असेल. म्हणजे प्रत्येक गावात ग्रामपंचायत जे स्थापन होणार होत्या त्या कोणत्या ग्रामपंचायत कायद्याने झाल्या होत्या? 1919च्या कायद्याने. आणि त्यामुळे झाला. आणि याच 1919च्या कायद्याने जे काही स्थापन झालं ग्रामपंचायत, याचा अभ्यास करण्यासाठी एक हॅच कमिटी होती, 1925ला स्थापन झाली होती, की ह्या ग्रामपंचायत खरंच त्याच कामासाठी स्थापन झाल्या की नाही झाल्या, याचा अभ्यास करण्यासाठी 1925ला हॅच कमिटी आहे. लक्षात घ्या, एवढा करावंच लागणार आहे, पर्याय नाही आहे. प्रत्येक जण म्हणतोय पंचायत राज खूप सोपी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस तुम्ही ऍग्रीचा पेपर बघा, ऍग्रीच्या पेपरमध्ये पंचायत राज असं विचारलेलं आहे, डेंजर विचारले. प्रत्येकाला वाटते पंचायत राज म्हणजे माझ्या गावातच घडते, घरूनच सरपंच होते म्हणजे सगळं सोपी आहे. सोपी नाही, खूप अवघड आहे, सरपंचाला विचारा. म्हणून सगळ्यात महत्वाची कंडिशन, तुम्ही आता ही मेंटॅलिटी काढून टाका की सगळं सोपी असते. कारण आपल्याला तसं असं एरिया असा केला जाते खूप सोपी आहे आणि माझ्या क्लासला आले तर तुम्ही पासच होता. पहिले लक्षात घ्या, जे असे बोलते त्याचे पोरं म्हणजे आपणच पाहता 3-4 वर्ष असेच फिरत राहतो. आणि जे पोरं पोस्ट काढते ते तुमच्या कधी अद्यात नसतात, मधात नसतात, काढून बी बाहेर होतात, डायरेक्ट ट्रेनिंगलाच दिसतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणून कोणती गोष्ट कठीण पण नाही आहे पेपर, मी तुम्हाला मान्य करतोय. म्हणजे तुमची एमपीसी कठीण पण नाही, पण सोपी तर नाहीच आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला 3 ते 6 लाख फॉर्म भरतात पोरं, त्यातून तुम्हाला निवडायचे 200 ते 300 काय क्रीम पोरं असतील ते. आणि तुमच्या लायब्ररी तुमच्या बाजूला बसते, तो पोरगा कधी बोलत बी नाही तुमच्यासोबत, तो पोस्ट काढून चालला जाते. तो 10 सांगत बी नाही मी मेन्स लावतो, जो कधीच पास होत नाही तो 10 सांगते मी 10 मी मेन्स लावतो, मी 5 मेन्स लावतो. बरोबर आहे. आणि आपल्या एमपीसी कोणताही प्रमाणपत्र देत नाही, तुम्ही 4 मेन्स द्या की 5 मेन्स द्या. बरोबर आहे. हे गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करा. पोस्ट निघली आपोआपच तुमचं सगळं काही होते. म्हणून खूप वर करत बसू नका आणि खूप डिटेल पण करायचं नाहीये, पण वगळाचं नाहीये काही. त्या गोष्टी बरोबर झाल्या पाहिजे तुमच्या. आणि तुम्हाला सेल्फ शिवाय होत नसते. आणि तुम्हाला तेवढी मॅच्युरिटी आली पाहिजे त्या टॉपिकची. कारण पोरं असे पण आहेत, मी 25 वेळा लक्ष्मीकांत वाचलोय म्हणते, मी 30 वेळा लक्ष्मीकांत वाचलोय म्हणते. अरे तू 150 वेळा जरी वाचला काही फरक पडत नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, तुम्ही ती पोलिटिक कशी केली, कन्सेप्ट किती क्लिअर आहे याच्यावर डिपेंड आहे. आणि पाठांतर तर करावंच लागणार आहे, कारण आता डेटा तर तुम्हाला कोणी त्याच्यावर कोणीच काढू. आणि पोलीस भरती तर नाहीये ही शॉर्टकट सांगणार आहे पाठांतर कसं करायचं. बरोबर आहे. काही बी इंटरलिंक हेच आपल्या एमपीसीत होऊ शकत नाही. म्हणून एकच पर्याय आहे त्याच्यावर पोस्ट काढण्यासाठी, मॅच्युरिटी वाढवणे आपल्या टॉपिकची. तुम्ही एकदा मॅच्युअर झाले आणि आपल्या क्वेश्चन पेपर टेस्ट जे काही सोडवत असाल कोणाचे आपण, तेव्हा ते तुमची मॅच. आणि कोणाला 100% मार्क्स मिळत नाही तुम्ही पास होण्यात आणि नापास होण्यामध्ये. प्रत्येकाला वाटते जो पोरगा नवीन आलाय ना त्याला असं वाटतं माझा पेपर लईच चांगला गेला, आणि ते 20 प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला बरोबर येतात. त्याला वाटतं तेच प्रश्न आपल्याला बरोबर आहे. आणि तुम्ही अभ्यास करा नाही करा, तुम्ही 10वीच्या पोराला जरी पेपर सोडवायला लावले तरी 20 प्रश्न बरोबर येतात त्याचे. प्रश्न राहते तुमच्या पुढच्या 20 प्रश्नाचा. आणि जे पोरं फायटिंग असतात ते 5 प्रश्नामध्ये, जे सिलेक्ट होतात ते 5 प्रश्न जास्त असतात आणि जे सिलेक्ट होत नाही ते 5 प्रश्न कमी असतात, जे पुढे होतातच. म्हणून ही गोष्ट थोडीशी डोक्यात घ्या. म्हणून सोपी आहे कठीण आहे याच्या भानगडीत पडू नका. क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवा आणि टॉपिक तुमची मॅच्युरिटी आली पाहिजे. 15ला काय एक येईल का? अच्छा. अरे हो चुकलं माझं. हा ते मी वरती बरोबर केलाय ना. हा ठीक आहे. हा नंतर क्वेश्चन नंबर 17. हा क्रम लावा. असा प्रश्न आला आणि तुम्हाला येत नाही डायरेक्ट स्किप करायचा असा क्वेश्चन, हा जाणून बुजून फेकला आलाय. तुम्हाला येण्यासाठी मी तुम्हाला 10 वेळा सांगतो, हा प्रश्न मलाही माहित होता की सगळं गडबड होणार आहे. म्हणजे झालं ज्यांना याला त्याला कळलं की लॉर्ड मेयो आपल्या पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल केलेला आहे. आर्थिक विकेंद्रीकरणात जनक कोणाला म्हणतो आपण? लॉर्ड मेयोलाच म्हणतोय ना. तर हे होतं, लागली लिंक असती तर लागले असतं, नाही तर अशा वेळेस नाही जमत असेल ना सोडून द्यायचं. बघा पहिली गोष्ट काय केलं, 1800 आपल्या भारतामध्ये 42ला पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये बंगालसाठी एक म्युनिसिपल ऍक्ट आणला होता. बंगालच्या गव्हर्नरने आणला होता, तिथल्या भारतासाठी आणलेला नव्हता. त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल होता, पण प्रांताच्या बाबतीत शासन व्यवस्था वेगळी होती. तर ते बंगालच्या गव्हर्नरनी बंगालसाठीच आणलेलं होतं 1842ला.
आता बघा ड नंतर क बघा, म्हणजे पहिला नंबर यालाच येणार. लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. हा ठराव मांडला 1870 जो भारताचा काय झाला होता, गव्हर्नर जनरल झाला होता. याचा म्हणणं काय होता, पहिल्यांदा सेंट्रलायझेशन पूर्ण झालेलं होतं. म्हणजे सगळ्या प्रांताचा जो रेव्हन्यू होता, महसूल होता, सगळं कुठे जात होता, बंगालच्या जो गव्हर्नर जनरल होता त्याच्या तिजोरीत जाणार होता. पण यांनी काय केलं की जो बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या तिजोरीत जेवढा पैसा जाते भारताचा, तो सगळा डिस्ट्रीब्यूट होणार म्हणजे काही फंड असा असेल का जो प्रत्येक राज्यांना देण्यात येईल, आणि त्या राज्यांना जो फंड मिळेल त्या फंडच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थेचा काय करायचा, म्हणजे स्थानिक जे काही शासन व्यवस्था की गावाचा काय करायचा, विकास करायचा. म्हणजे पैशाचा काय केला, डिस्ट्रीब्युशन केलं, म्हणजे डिसेंट्रलायझेशन केलं. म्हणून त्याला काय म्हणलं, ते आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. कोणाला, मेयोला 1870 ला केला. कलकत्ता म्युनिसिपल ऍक्ट कायदा संमत झाला, 1899 ला झाला. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकेंद्रीकरण आयोग ज्याला नेमण्यात आला, हा 1907 आपला केव्हा दिलाय, 1919 ला त्यांनी रिपोर्ट दिला. तोच म्हणजे आता ते हॅब हाऊस रॉयल कमिटी. ठीक आहे, अशी ही सिरीज होती. म्हणजे पहिला ड क ब अ असं आहे होते, ड क ब अ, ड क ब अ, हा तिसरा. चला नंतर क्वेश्चन आहे 18वा नंबर, एकदम सोपी आहे. अवाढव्य घटना ओळखली जाते. अवाढव्य आकार असण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत. फक्त थोडी शाब्दिक काहीतरी 2-3 पर्यायामध्ये मी फिरवलेलं होतं. कोणती कारणे आहेत, घटना समितीत असलेले कायदेतज्ञांचे वर्चस्व, बरोबर आहे. कायदेतज्ञ असले तर तुम्हाला माहिती कोणती गोष्ट सोपी होते का, नाही. एक तर त्यांची भाषा त्यांनाच कळते, आहे की नाही आहे. मग दुसरी गोष्ट महत्वाचं आहे, जे काही गोष्टी जे आहे ते अजून त्यांनी ऍड केलं, तर याच्यामुळे हा एक मोठा कारण होताच आपला कायदेतज्ञांचे वर्चस्व होते. केंद्र व राज्यांसाठी एकच घटना होती. आपला मसुदा समिती जी होती, आपली ड्राफ्टिंग कमिटी, सगळे वकील होते मेन. अरे होते की नाही, म्हणजे गाजलेले आजचे आपल्यासारखे वकील नव्हते इकडले. ठीक आहे, गाजलेले वकील. त्यातले बाप एक व्यक्तीच होते, ते म्हणजे कोण, डॉक्टर बी आर आंबेडकर. बघा लक्षात घ्या, गांधीजींनी खूप मार्मिक शब्द बोललेले आंबेडकरांबद्दल, की आपल्या देशाची घटना, म्हणजे त्यावेळेस घटनेचं जेव्हा काम चालवायचं होतं, तर तुम्हाला माहिती आंबेडकर सदस्यच नव्हते त्यावेळेस, म्हणजे कारण फाळणी झाल्यामुळे, बरोबर आहे. त्यावेळेस अशी कंडिशन की आंबेडकर नाही, त्यामुळे त्या घटना समिती कशाला घ्यायचा. त्यावेळेस गांधीजींना एक, जेव्हा गांधीजी म्हणतात की आंबेडकर शिवाय घटना तयार होऊ शकते, पण जे बनायची ती बनणार नाही, म्हणजे जी पाहिजे आमच्या देशाला ती घटना तयार होणार नाही. हा मार्मिक शब्द होता. आता सध्या वाद तेच चालू आहे की आंबेडकर आणि गांधी, म्हणजे यांचे वादच जास्त. कधी वाद, लक्षात घ्या, जेव्हा दोन टॅलेंटेड लोक एकत्र जेव्हा उभे राहतात, तर कधीच एका मताचे असू शकत नाही. आणि जेव्हा एकाच मताचे असतात तिथून भक्त तयार होतात, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा वैचारिक मतभेद असते ते टॅलेंटेड लोकांचीच असते. म्हणून गांधीजीने आंबेडकरांचं ऐकावं ना आंबेडकरांनी गांधीचं ऐकावं तसं कुठंच लिहिलेलं नाहीये. ते दोघे त्या त्या ठिकाणी काय होते, ग्रेट होते. म्हणून त्यांच्या त्यांच्या त्या ठिकाणी ग्रेट होते. त्यामुळे वैचारिक मतभेद असायलाच पाहिजे. आणि आंबेडकरांनी का गांधीजीचं ऐकावं. आंबेडकरांनी जे चटके लागले ते वेगळ्या दृष्टिकोनातून लागले. आंबेडकरांचा टार्गेट वेगळा होता, गांधीजींचा टार्गेट वेगळा होता, बरोबर. गांधीचा अंतिम उद्देश भारताला स्वातंत्र्य मिळवणे. गांधीजीचा होता की स्वातंत्र्य मिळवणे ब्रिटिशांपासून. आंबेडकरांचं म्हणणं होतं की स्वातंत्र्य मिळवणे आम्हाला काय भेटणार आहे, कारण जे 5000 वर्षापासून आम्ही काय झालं, शोषित झालोय. स्वतंत्र भारताचं वर्चस्व ज्या लोकांचं नाही पाहिजे त्याच लोकांचा राहणार, म्हणजे पारतंत्र्यात असूनही आमचं शोषण जर सोशली आमचं एवढं होते, तर अजून राजकीय जर म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून आम्ही पारतंत्र्यात ब्रिटिशाच्या अधिपत्याखाली असून आमचं जेवढं एवढा शोषण होत आहे, तर आम्ही जेव्हा आमच्याच लोकांकडे जेवढा शोषण होते, तर जेव्हा आमच्याच लोकांकडे सत्ता आहे ते अजून शोषणाचं प्रमाण भयानक वाढेल. हा आंबेडकरांचं म्हणणं होतं. दोघांच्या ठिकाणी काय होते, ग्रेटच होते. म्हणून या भानगडीत कधीच पडायचं नाही. केंद्र व राज्यांसाठी एकच घटना, बरोबर आहे. आपल्यासाठी फेडरेशन सिस्टीम जरी असेल तरी केंद्र आणि राज्यासाठी वेगळी घटना आहे का, नाही. आणि सगळे भौगोलिक दृष्ट्या वेगळ्या, कल्चर वेगळा आहे आपल्या देशाचा. झारखंड वेगळाचा, महाराष्ट्राचा वेगळाचा, पंजाब तिसराच आहे. अरे आहे की नाहीये, सगळ्याला बांधून ठेवणे शक्य नव्हते. म्हणून घटना तरतुदी प्रोव्हिजन्स वाढणारच होत्या. हा एक कारण होता. 35च्या कायद्याचा प्रभाव आपण म्हणतो 59% आपण 35च्या कायद्यातूनच घेतलेला आहे, जशा तसा भाग. म्हणजे फेडरेशन सिस्टीम असो, राज्यपाल असो, सगळ्या गोष्टी आपण 35च्या कायद्यातूनच घेतलाय, बरोबर. प्रचंड देशाचा आकार, आताच बोललोय, देशातील चांगल्या सोशली जॉग्राफिकली सगळं काय विभिन्नता आहे, प्रत्येकाला सामावून घेणारी तरतुदी पाहिजेच होत्या. त्यामुळे आपली घटना काय झाली आहे, मोठी झाली आहे. आणि लक्षात घ्या, अशा प्रश्न आला तर थोडं सर्व वरीलपैकी सर्व मारून टाकायचं जर नाहीच जमलं जवळपास, कारण हे वैशिष्ट्य ज्योग्राफिक जवळपास असतात. पण मी म्हणलं म्हणून मारू नका बरं, ते वाचा. म्हणजे ज्यावेळेस एखाद्याला वाटते की आपला काहीच प्रश्न सुटत नाही त्यावेळेस असे पर्याय करायचे. हा, संसदीय शासन पद्धतीने बिनचूक विधाने निवडा. संसदीय शासन म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम जी भारतात आहे,
वेस्ट मिनिस्टर, अरे वेस्ट मिनिस्टर म्हणजे काही नाही एका ठिकाणाचं नाव, जिथं तिथली त्यांची पार्लमेंट आहे ना कुठली ब्रिटन मधली, त्याच्यामुळे ते वेस्ट मिनिस्टर म्हणून नाव पडलं. उत्तरदायी सरकार म्हणजे उत्तरदायी सर म्हणजे जे जनतेला उत्तरदायी असते ते, आणि मंत्रिमंडळाचे सरकार असेही म्हटले जाते. बरोबर आहे. पार्लमेंटरी सिस्टीमला ब्रिटन कडून घेतल्यामुळे तिला काय म्हणतात, वेस्ट मिनिस्टर म्हणतात. आपली सगळी सरकार कोणाला जबाबदार आहे? जनतेला आहे. मोदी सरकार कोणाला जबाबदार आहे? जनतेला आहे. भारतीय संसद ही ब्रिटिश संसदेप्रमाणे सार्वभौम संस्था नाही. मी आधी सांगलो जगातली सर्वात पॉवरफुल पार्लमेंट कुठली आहे? ब्रिटनची आहे. हे लक्षात घ्या, ब्रिटनची सर्वात पॉवरफुल पार्लमेंट आहे. सगळ्यात पॉवरफुल ज्युडिशरी कुठली आहे? तर सगळ्यात पॉवरफुल ज्युडिशरी ची आहे. मग भारताची काय? तर भारताची सगळ्यात पॉवरफुल कॉन्स्टिट्यूशन आहे. सगळ्यात पॉवरफुल कोण आहे? कॉन्स्टिट्यूशन आहे. आपल्या भारतामध्ये कायद्याने स्थापित प्रक्रिया आहे. मग काय म्हणतो? कायद्याने स्थापित प्रक्रिया म्हणजे कायद्यात जे सांग, आपल्या भारतातला कायदा सर्वोच्च कायदा कोण आहे? कॉन्स्टिट्यूशन. जे सांगितलं तेच म्हणजे कायद्याची सर्वोच्चता, म्हणजेच घटनेची सर्वोच्चता. कायद्याने स्थापित, तीन कन्सेप्ट लक्षात ठेवा. कायद्याची स्थापित म्हणजे कोणती? कायद्यात जे सांगितलं तेच घडणार, मग कोणीच ऐकणार नाही. क्लिअर झालाय? आणि न्यायालय निर्णय सुद्धा देणार कशावरून? घटनेवरूनच. घटनेला काय म्हण न्यायालय ठरवणार नाहीये, न्यायालय ठरवेल, पण घटनेला धरूनच न्यायालय निर्णय देईल. कायद्याची उचित प्रक्रिया म्हणजे काय? ही युएसए मध्ये आहे. उचित प्रक्रिया म्हणजे काय? काय मनाचं हे कोण ठरवेल? न्यायालय ठरवेल. योग्य प्रक्रिया म्हणतात ना कायद्याची, योग्य म्हणजे कायद्यात काय योग्य हे कोण ठरवेल? न्यायालय ठरवेल, न्यायाधीश ठरवतील. म्हणजे कुठं आहे? युएसए. आणि जे काय म्हणतो आपण कायद्याची निर्मित प्रक्रिया जे आहे इंग्लंड मधून घेतलेली आहे. कायद्याची निर्मित प्रक्रिया म्हणजे काय? घटना म्हणजे जे काही घटनेत सांगितले हे कायद्याने ठरवते. म्हणजे घटनेत जरी त्यांच्या अलिखित आहे परंपरा, पण हे याच्यावर लिगली कोण घेते? पार्लमेंट कायदा पास करते, आणि मग ते कायदा जो तिथं म्हणेल तोच सर्वोच्च असते. कुठं? ब्रिटनमध्ये. आपल्या भारतामध्ये ही जी स्थापित प्रक्रिया ते कुठून घेतली आहे माहिती आहे का तुम्हाला? जपान कडून. हे लक्षात ठेवा, जपान कडून घेतलेली आपण कायद्याची स्थापित प्रक्रिया. हा, नंतर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. भारतीय संसद ही ब्रिटिश संसदेप्रमाणे सार्वभौम संस्था नाही. बरोबर आहे. सार्वभौम आपल्या भारतात सार्वभौम कोण आहे? घटना. अरे बरोबर, आपल्या देशामध्ये कोणताही कार्यकारी मंडळ, सरकार पण सार्वभौम नाही आहे, कायदे मंडळ पण सार्वभौम नाही आहे, न्यायालय पण सार्वभौम नाही, आणि तिघही सार्वभौम आहे त्यांच्या त्यांच्या अधिकारात. न्याय देण्याच्या बाबतीत सार्वभौम कोण आहे? न्यायालय. पण कशाच्या बाबतीत? घटनेत सांगितलेल्या पद्धतीनं. कायदे मंडळ कायदा बनवण्यास सार्वभौम आहे, पण त्यांना दिलेल्या विषयातच, त्याच्या बाहेरच्या विषयात ते काय करू शकत नाही. तिसरी गोष्ट, सरकार तेवढंच काम करू शकते जेवढं सांगितलंय तेवढं, म्हणजे कायद्यात सांगितलेलं आहे तेवढंच. म्हणजे लक्षात घ्या, भारतात कोणतीही आपली संसद सार्वभौम नाहीये. तर आपल्या इथं सार्वभौम हे आपले तिन्ही अँगल त्यांच्या त्यांच्या विषयात आहे. म्हणून दुसरी स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरी स्टेटमेंट आहे, भारताचा राष्ट्रप्रमुख हा प्रजासत्ताक असतो. बरोबर आहे का रे? भारताचा राष्ट्रप्रमुख हा प्रजासत्ताक असतो, तर ब्रिटनचा राष्ट्रप्रमुख हा राजसत्ताक असतो. बरोबर का चूक आहे? यस, प्रजासत्ताक आहे ना. अरे प्रजासत्ताक म्हणजे गणराज्य, रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे ज्या देशाचा प्रमुख हा जनतेद्वारे निवडून येतो, मग प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष, त्याला म्हणतात गणराज्य, प्रजासत्ताक. स्टेटमेंट बरोबर आहे. आणि ब्रिटनचा प्रजासत्ताक नाहीये. तिन्ही पर्याय काय आहे? बरोबर आहे. सर्व बिनचूक आहेत. हा, चला विधाने विचारात घ्या. 20वा, आता मी जे बोललोय तेच इथं आलं आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशरी रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला कळत असेल, जे काही संशोधन केलेले कायदे घटनेला सुसंगत आहे किंवा नाही, किंवा घटनेला सुसंगत नसतील ते रद्द करण्याचा अधिकार म्हणजेच काय असते? न्यायिक पुनर्विलोकन. ठीक आहे. हा, व्याप्ती अमेरिकन न्यायिक पुनर्विलोकनाच्या व्याप्तीपेक्षा काय आहे? कमी आहे. नंबर 2 स्टेटमेंट, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया अशी शब्दरचना आहे, तर भारतीय राज्यघटने कायद्याची स्थापित झालेली प्रक्रिया अशी शब्दरचना आहे. तर मी तुम्हाला आताच सांगितलं होतं, अमेरिकेमध्ये काय आहे? कायद्याची उचित प्रक्रिया म्हणजेच काय रे? योग्य प्रक्रिया आहे. बरोबर आहे. आणि भारतामध्ये कोणती प्रक्रिया आहे? स्थापित प्रक्रिया आहे. एकदम बरोबर आहे स्टेटमेंट. आता बघा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक पुनर्विलोकनाची व्याप्ती अमेरिकन न्यायिक पुनर्विलोकनाच्या व्याप्तीपेक्षा कमी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, अमेरिकेचे न्यायाधीश जे म्हणतील तेच काय असते? अंतिम बरोबर असते. भारतात आहे का तसं? नाही. भारताचे न्यायाधीश तेवढाच निर्णय देऊ शकतात जेवढा घटनेला सुसंगत आहे, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. क्लिअर झालं? आपल्या घटनेमध्ये समजा सांगितलंय की या कॉन्स्टिट्युशनल व्यक्तीची नियुक्ती राष्ट्रपती करतील, तिथं सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. तिथं अर्थ कोण लावते? न्यायालय लावते. म्हणून ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मग पर्याय अ आणि र दोन्ही बरोबर आहे. चला, हे रट्टा हा असा प्रश्न 2 लाईनचा विचारलेला आयोगाने आधी. ठीक आहे. घटना आणि घटने सुरुवातीला असलेल्या अनुच्छेद संख्या त्याचा योग्य क्रम लावा. त्याच्या देशातली आहे. कॅनडामध्ये काय आहे? चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका. आता मला माहिती आहे ऑस्ट्रेलियामध्ये किती आहे, सॉरी अमेरिकेत किती आहेत? फक्त आर्टिकल्स फक्त 7 आहेत. ओके. हा, कॅनडामध्ये हा
चीनमध्ये किती आहे? 138 आहे. ब ला चौथा लावून पहा, ब ला चौथा आणि ड ला 3 लावून बघा. कोणता येते पर्याय? तिसरा. ठीक आहे, हे पाठांतर करायचं, जमलं तर सोडूनच द्यायचं हे शक्यतो. मी तुम्हाला याच्यासाठी प्रश्न टाकले आहेत की तुम्हाला काय सोडता आलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे आता पेपरमध्ये. कारण तुम्ही सगळं पोल्टी म्हणलं तर पूर्ण असे पिळूनच बसताय. झालंच पाहिजे, आता काही झालं तसं करायचंच नाही आता. हा, राज्य धोरण डीपीएसपी बद्दल आहे. हा पर्याय आपला, हा क्वेश्चनच आपण काय करणार आहोत? कॅन्सल करणार आहोत. ठीक आहे. हा, जो पर्याय, कारण इथे वरील सर्वच बरोबर आहे आणि तिथं पर्याय एकही दिलेला नाही आहे, वरील सर्व. ठीक आहे. हा, वरील सर्वच बरोबर आहे. हा, डीपीएसपी काय आहे? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. बघा, आपल्या भारतामध्ये वेलफेअर स्टेट निर्माण करणे हा मेन उद्देश आहे. ऑब्जेक्ट काय आपल्या घटनेचा? वेलफेअर स्टेट. वेलफेअर स्टेट म्हणजे काय? ज्या काही योजना असतील, जे काही धोरण असतील, जे काही कायदे असतील, जे काही न्याय असेल, हा कोणासाठी असेल? जनतेसाठी असतील. म्हणजे जे काही करेल व्यवस्था ते कोणासाठी करेल? जनतेसाठी करेल. हेच म्हणजे काय? वेलफेअर स्टेट. आणि हेच वेलफेअर स्टेट आपल्याला कुठून मिळते? डीपीएसपी मधून. बघा, डीपीएसपी मध्ये कुठेही वेलफेअर स्टेटचं नाव नाहीये, पण डीपीएसपी ला पिळलं, गाळलं आणि त्याचा एकच विचारलं तर काय आहे ते? वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य. म्हणजे जे काही आमची संसद असेल, किंवा कार्यकारी मंडळ असेल, यांनी केलेले कोणतेही कायदे, यांनी केलेले कोणतेही धोरण, किंवा यांनी केलेली कोणतीही अंमलबजावणी, हे कोणासाठी असले पाहिजे? जनतेसाठी असले पाहिजे. तेच म्हणजे काय? डीपीएसपी. म्हणून यांनी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणले आहेत, बरोबर आहे. आणि सामाजिक आर्थिक लोकशाहीच्या आदर्शांना चालना देणे, सगळ्यात महत्वाची सोशली आणि इकॉनॉमिकली, बरोबर आहे की नाही? याला हे करणे म्हणजेच काय? डीपीएसपीचा उद्देश आहे. आणि घटना मूलभूत हक्क आणि महाराष्ट्र यांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारतीय खटल्यामध्ये म्हणलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाची काय? तर केशवानंद भारतीय खटल्यात तेच सांगितलं की मूलभूत हक्क किंवा महाराष्ट्राचे कोण कोणापेक्षा वर नाही, तर सगळेच काय? समतोल आहे, असं केशवानंद भारती. पण सगळ्यात आधी देवराजे या खटल्यामध्ये सांगितलं होतं, सॉरी, चंपक दोराई राजन खटल्यात सांगितलं होतं. हा, त्यामुळे इथं पर्यायाने हा कॅन्सल करू आपण क्वेश्चन. हा, नंतर मताधिकाराचा अधिकार, याच्याबद्दल हे क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 23. माझ्या तर एक सुटला वाटते याच्यामध्ये. सुटलाय. हा, पाश्चिमात्य देशात महिलांना मिळालेला अधिकार, म्हणजे महिलांना जो काही अधिकार मिळाला त्याबद्दल जोड्या लावायचा कोणत्या देशात केव्हा मिळाल्या? अमेरिकेमध्ये. आपण म्हणतोय अमेरिका एवढी जुनी, किंवा आपण ज्याला ब्रिटन सुद्धा जननी म्हणतो लोकशाहीची. ब्रिटन जुनीने आपल्यावर राज्य केलं, त्यांच्याकडून आपण पार्लमेंटरी सिस्टीम, लोकशाही शिकलो बी. अमेरिका हे भारतात कशाची जननी आहे? गणराज्याची जननी आहे, बरोबर आहे. तर हे सगळे देश बघा, अमेरिकेला 1920 मध्ये त्यांनी महिलांना अधिकार दिला, बरोबर आहे. रशियामध्ये 36 ला दिलं, ब्रिटनमध्ये आता म्हणजे आपण म्हणतोय 28च्या दरम्यान दिलं, आणि फ्रान्समध्ये 1945 ला दिलं. हे सगळ्यात हे रट्टा मारून ठेवा, कारण याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे पाठांतर करून ठेवा, कारण एवढे विचारते. एक चायनाचा गुगलवरून काढून टाकाल फक्त, पण चायनात कळतच नाही केव्हा सुरू झाली होती. हा, नंतर 24वा क्वेश्चन आहे सहकारी संस्थेबद्दल. का बरं प्रश्न टाकला? आता आपल्या 2 महिने आधी गृहमंत्र्यांनी, आपले होम मिनिस्टर आपले अमित शहा, त्यांनी सुद्धा सहकार याच्यावर काय केली आहे? स्टेटमेंट वापरलेली आहे. सुदृढ करण्यासाठी काय काय उपाययोजना करतील त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. तर ठीक आहे, तर त्यामुळे हा क्वेश्चन टाकलाय. बघा, 97वी घटना दुरुस्ती 2011 अन्वये सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा संरक्षण दिले आहे. घटनेतील खालीलपैकी कोणत्या तरतुदीमध्ये बदल करण्यात आले आर्टिकल्स मध्ये? तर लक्षात घ्या, पहिली आहे आर्टिकल 19 मध्ये बदल करण्यात आला, पण याच्यामध्ये जर आपण आतमध्ये गेलो तर 19(1)(c) मध्ये करण्यात आलाय. तुम्हाला माहित असेल 19(c) काय? संस्था, संघटना स्थापन करण्याचा अधिकार असा मूळ घटनेत होता. हे अधिकार कोणाला आहे? जनतेला आहे. आणि त्यासाठी एक शब्द जोडण्यात आला, काय? सहकारी संस्था सुद्धा स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असेल? तर जनतेला असेल, म्हणजे नागरिकांना असेल. त्यामुळे बदल केला, बरोबर आहे स्टेटमेंट. 43(b) चा नव्याने समावेश करण्यात आला, कशामध्ये? डीपीएसपी मध्ये. डीपीएसपी बा फंडामेंटल राईट्स आहे तुमच्या सहकारी संस्था स्थापन करण्याचे, आणि राज्य त्यासाठी काय करेल? प्रोत्साहन देईल. कशामध्ये सांगितलं? राज्य प्रोत्साहन करेल 43(b) मध्ये. आणि 19(b) सॉरी, भाग 9(b) हा नव्या घटनेत समावेश कर. बघा, 9 मध्येच, या 9 मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितण्यात आल्या सहकारी संस्थांमध्ये. 9(b) मध्ये बघा, 9 प्रॉपर 9 मध्ये काय आहे? जो आपण म्हणतो प्रॉपर 9 मध्ये काय, जो एकच आहे 9 आर्टिकल भाग, त्याच्यामध्ये काय आहे आपलं? तर स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची तरतूद आहे. 9(a) मध्ये काय आहे? नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना आहे. आणि 9(b) मध्ये काय? सहकारी संस्थांची तरतूद आहे. म्हणजे अ, ब, क तिन्ही योग्य आहे. 25. हा, वर्णन विचारलेलं आहे. आपल्या फेडरेशन सिस्टीम बद्दल क्वेश्चन विचारलेला आहे
की स्वरूपाचे संघराज्य पण आशयाने एकात्म, म्हणजे दिसते आपलं संघराज्य म्हणजे संघराज्य फेडरेशन सिटी, पण त्यांना मनाचा एकात्म म्हणजे एकात्मतेकडे गेलेली आहे असं कोणी म्हणलं आहे? तर केसी वियर यांनी म्हणलेलं आहे. पाठांतरच करा, याला काहीच कन्सेप्ट नाही आहे. सौधार्य पाहिजे होता शब्द तिथं. सौधार्याच्या कोणी म्हणलं आहे? तर मॉरिस जॉन्सननी म्हणलं आहे. सहकार्याचं संघराज्य कोणी म्हणलेलं आहे? तर ऑस्टिननं म्हणलं आहे. आणि एकात्मतेकडे झुकलेला हे विचारलं आयोगाने. युअर जेनिंगनं म्हणलेलं आहे. एकात्मतेकडे जो म्हणजे जरी संघराज्य दिसते तरी पूर्णपणे अमेरिकेसारखा नाहीये, तर भारताचा जो सिस्टीम आहे हा कोणाकडे झुकलेला आहे? एकात्मता केंद्र सरकारकडे झुकलेली आहे. म्हणजे कसा तुम्हाला दिसेल आणीबाणीच्या काळामध्ये सगळे अधिकार कोणाकडे जातात? केंद्राकडे. पुष्कळशा गोष्टी आपल्या गोष्टी केंद्राकडे जातात. त्यामुळे एकात्मकतेकडे झुकलेलं आहे असं म्हणलेलं आहे इनोर जेनिंगना. ठीक आहे, त्यामुळे पहिला पर्याय बरोबर येईल. हा, 31 डिसेंबर 1947 रोजी भारताच्या राज्यघटना समितीचे म्हणजे घटना समिती कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने राज्यनिहाय सदस्यांचा योग्य क्रम लावा. आता तुम्हाला माहित असेल जेव्हा आपली घटना समिती स्थापन झालेली होती कॅबिनेट मिशनच्या प्लॅन नुसार, बरोबर आहे, त्यावेळेस आपले एकूण मेंबर जे होते 11 प्रांत होते, म्हणजे जे काही आपल्याकडे प्रांत ठेवले होते ते 11 प्रांत होते आणि संस्थानिक होते, आणि दुसरी गोष्ट काय होते 4 केंद्र प्रांत होते, बरोबर आहे. तर एकूण मिळून असे किती सदस्य केले होते? 389 केले होते, बरोबर आहे. आता साहजिक त्यावेळेचा पूर्ण भारत होता, पण 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्यापूर्वी जो माउंट बॅटन प्लॅन होता 18 जुलै 1947 चा, या माउंट बॅटन म्हणजे प्लॅन घोषित झाला जून 1947 ला, पण जो कायदा आला भारत स्वतंत्र कायदा 1947 चा म्हणजे 18 जुलैचा राणीने जे साईन केलेली आहे त्याच्यानुसार 2 डॉमिनियन्स तयार झाले, एक पाकिस्तान आणि एक काय भारत. साहजिकच काय होणार होते? सदस्य संख्या डिवाइड होणार होती, आणि हे डिवाइड होऊन एकूण सदस्य संख्या 389 वरून किती केली होती? 299. आणि 299 मध्ये जे प्रांत होते स्टेट होते या स्टेटला देण्यात आले होते जागा किती? 229. आणि जे 70 सदस्य होते ते कोणासाठी ठेवले होते? संस्थानिकांसाठी. क्लिअर झाला? आता यामध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाकडे होती? तर लक्ष, सेम संयुक्त प्रांत ज्याला युनायटेड स्टेट म्हणतात, तर सॉरी युनायटेड प्रोव्हिन्सेस म्हणतात. ते युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे आजचाच युपी, तेव्हा युपीच म्हणायचे पण संयुक्त प्रांत नाव होता. तर युपीला होते, युपीला एकूण 55 जागा होत्या. त्यानंतर मद्रास बघा 49 जागा होते, बॉम्बे प्रांतापेक्षा जास्त जागा होते मद्रासला. आजचा कर्नाटक, आजचा आंध्र प्रदेश हे सगळे, आणि केरळचा काही भाग, केरळ तसा काय त्रावणकोर कशामध्ये होता? संस्थानामध्ये होता ना, त्यातला काही उर्वरित भाग हा सगळा कोणत्या प्रेसिडेन्सी मध्ये होता? मद्रास प्रेसिडेन्सी मध्ये होता. आणि बॉम्बे आणि बिहारला साधारणतः 39च्या जवळपास होते, आणि बॉम्बेला काहीतरी 21 होते, 21च्या जवळपास काहीतरी होते आकडे. हा 21च आहे बरोबर, इकडे 36 आहे बिहारला. मग योग्य क्रम लावा. 55 ड क अ ब, ड क अ ब, तिसरा पर्याय. ठीक आहे. हा, आयोगाच्या लक्षात घ्या, आतापर्यंत त्यांनी सगळं 389 खूप घिसून पिटून विचारले 10 वर्षात प्रश्न. आता ते इकडे येतील. 31 डिसेंबरची जे काही शेवटची आपली आकडेवारी होती घटना समितीची, हे थोडं लक्षात ठेवायचं. हा, नंतर 27वा क्वेश्चन आहे, 1935चा जो भारत शासन कायदा होता यात सुमारे किती तरतुदींचा समावेश होता? तर हे रट्टाच मारून टाका, विचारला प्रश्न तर विचारले जर, कारण बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनला विचारले प्रश्न. तर ते काय सुमारे कितीच्या जवळपास होते? 250चे जवळपास सदस्य होते, म्हणजे सॉरी तरतुदी होत्या 250. ठीक आहे. हा, नंतर हे महत्वाची आपली समिती, कारण हिला 100 वर्ष 2021 ला कंप्लीट झाले, मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला नाहीये, यावर्षी चान्सेस राहू शकतात. लोकलेखा समिती, ज्याला पॅक म्हणतो आपण, पब्लिक अकाउंट कमिटी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कमिटी आहे ही. आणि ही कमिटी जे 1921 ला स्थापन झाली, बघा 100 वर्ष 2021 लाच झाली आहे. ठीक आहे. ही कमिटी जी काही आहे, तर या कमिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे एकूण जे सदस्य असतात ते एकूण सदस्य किती असतात? 22. एकूण 22 सदस्य असतात. आणि ही समिती याच्यातून 15 सदस्य आणि 7 सदस्य, 15 सदस्य लोकसभेमधून पाठवले समितीत असतात, आणि 7 सदस्य कुठून असतात? राज्यसभेतून. दोघातला फरक काय? लोकसभेतून जे 15 सदस्य जातात ते एकल संक्रमणीय सिंगल वोट ट्रान्सफर निवडून जातात, आणि राज्यसभेतून त्यांच्या चेअरमननी काय केलेले असतात? नॉमिनेट केलेले असतात. या दोघांमधला फरक लक्षात ठेवा. दुसरी कंडिशन, कधीही मंत्री याचा काय होऊ शकत नाही? सदस्य होऊ शकत नाही. अध्यक्ष सोडा, सदस्य होऊ शकत नाही, म्हणजे अध्यक्ष कधीच मंत्री नसतो. तर आणि इथं लक्षात घ्या 1966-67 पासून विरोधी पक्षातला व्यक्ती, हे काय परंपरा पडली आपल्या भारतात,
तर 67 पासून मिनू मसानी पासून विरोधी पक्षातला सदस्याला काय करण्याची प्रथा पडलेली आहे, अध्यक्ष करण्याची प्रथा पडलेली आहे. ठीक आहे. लोकसभेचा सदस्य नेहमी काय होऊ शकते, तिथं अध्यक्ष होऊ शकते लोकलेखा समितीमध्ये. त्यामुळे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरी स्टेटमेंट बघा, 21 पासून नाही तर केव्हापासून, 1966-67 पासून. त्यामुळे दुसरी बी चूक आहे. आणि क बघा, 2021 ला या समितीला 100 वर्ष पूर्ण झाले. ज्याला 21 कळलं असेल त्याला तिसरी कंटेंट हे सॉरी स्टेटमेंट कळली असेल. ओके. तर मग अ आणि काय क हे बरोबर आहे. अ आणि क पहिलाच पर्याय बरोबर आहे. चला नंतरचा एकदम सोप म्हणजे तुम्हाला करंटचाच टाकलेला आहे 2020 ला आलेला. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पाठांतर करून ठेवा वाटल्या नुसार काय शैक्षणिक कालावधी काय असेल, 5, 3, 3, 4 असंच असेल. चला नंतर 30वा क्वेश्चन आहे, भारतीय संघराज्य प्रणाली कॅनडाच्या प्रणालीवर आधारित आहे, अमेरिकेच्या प्रणालीवर नव्हे. भारतीय संघराज्याच्या कॅनडाच्या संघराज्याशी खालीलपैकी कोणकोणत्या बाबीशी साधर्म्य आहे. बघा कोणत्या कोणत्या गोष्टी जुळते कॅनडाईन पद्धतीमध्ये. स्थापनेची पद्धत म्हणजे काय, आपल्या भारतामध्ये पहिले राज्य स्थापन झाले का केंद्र स्थापन झाला, तर केंद्र. लक्षात घ्या, फेडरेशन सिस्टीम मध्ये तसा होत नाही. फेडरेशन सिस्टीम मध्ये स्टेट एकत्र आले, स्टेटने कशाची निर्मिती केली आहे, केंद्राची. बरोबर आहे. आपल्या भारतात ऑलरेडी केंद्र जरी राज्य अस्तित्वात होते, पण जेव्हा भारताच्या याच्यानुसार आपण कॉन्स्टिट्यूशन नुसार विचार केला तर पहिले काय तयार केलं आपला, तर युनियन तयार केली आहे आणि त्या युनियन मध्ये स्टेटला घेतलं. म्हणजे स्थापनेची पद्धत ही कॅनडा पद्धतीने आहे. संघ या संज्ञेचा वापर बघा, आपण फेडरेशन सिस्टीम वापरलेला नाहीये शब्द अमेरिकेप्रमाणे, आणि युनिटरी सिस्टीम आपण इंग्लंड प्रमाणे वापरलेला नाहीये. संघ म्हणजे युनियन. बघा क्लॉज नंबर आर्टिकल 1 क्लॉज नंबर 1 मध्ये क्लॉज 1 आर्टिकल 1 क्लॉज 1 त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल काय म्हणजे तिथं युनियन शब्द वापरलेला आहे. इंडिया दॅट इज द भारत शॉल बी ऑफ युनियन ऑफ स्टेट वापरलेलं आहे. तर हे सेम वापरलं म्हणजे दुसरी स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यामुळे मराठीत असं म्हणतो आपण नाही का, भारत म्हणजेच काय, इंडिया किंवा शब्द वापरलेला नाही, भारत किंवा इंडिया असा शब्द वापरला. भारत म्हणजेच काय, इंडिया. जिथे जिथे इंडिया तिथे भारत, भारत म्हणलं इंडिया. आणि हा कशाचा बनलेला असेल, संघाचा बनलेला असेल. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरी बघा, अधिकारांची विभागणी. बघा अधिकारांची जो सेपरेशन ऑफ पॉवर म्हणतो आपण, हे खूप व्यापक संकल्पना. याचा प्रश्न मागे विचारलेला आहे. सेपरेशन ऑफ पॉवर ज्याला म्हणतो, अधिकारांची विभागणी म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ तिघही एकामेकापासून काय असतील, सेपरेट असतील. जगात फक्त कुठं दिसते, हे अमेरिकेत दिसते. भारतात सुद्धा 100% सेपरेशन ऑफ पॉवर नाही आहे. भारतात सेपरेशन ऑफ पॉवर एकाच ठिकाणी दिसते, ती म्हणजे कोणती, तर ज्युडिशरी. आपल्या भारतातील सरकार कार्यकारी मंडळ कुठून तयार होते, कायदे मंडळातून. मग सेपरेशन ऑफ पॉवर म्हणू शकता का तुम्ही, नाही ना. अरे अमेरिकेमध्ये बघा ना, तिथली सरकार कायदे मंडळ असते का, कायदे मंडळातून आलेली नाही ना. त्यांचा कोणताही मंत्री अमेरिकेचा राष्ट्रपती हा डायरेक्ट जनतेतून निवडून येतो आणि त्यांचे मंत्री कोण निवडते, डायरेक्ट राष्ट्रपती निवडते. ते कायदे मंडळाचे सदस्य असलेच पाहिजे असं नाही आहे, म्हणजे सदस्य नसतातच. म्हणून त्यांचं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ तिन्ही काय सेपरेट आहे. म्हणून 100% सेपरेशन ऑफ पॉवर जे दिसते ते कुठे दिसते, अमेरिकेत. भारतामध्ये बघा सरकारची कार्यकारी मंडळ हे कुठून तयार होते, कायदे मंडळातून. अरे लोकसभेत बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास काय केली जाते, पंतप्रधान. आणि त्याच्या सल्ल्याने काय केलं जाते, मंत्रिमंडळ. सगळे मंत्री कोणाचे सदस्य असतात, पार्लमेंटचे. एक तर राज्यसभेचे असेल नाही तर लोकसभेचे. म्हणून भारतात जे काही असेल सेपरेशन ऑफ पॉवर जे काही म्हणतो आपण, हे 100% नाही आहे. पण त्याच्यामध्ये जे अधिकाराची विभागणी घेतली आहे ते कुठून घेतली आहे आपण, कॅनडाकडून नाही, कुठून, युएसए कडून घेतली. त्यामुळे हा पर्याय नाहीये. ठीक आहे. ड बघा, केंद्रीकरणाकडे कल. बरोबर आहे. आपला झुकाव पूर्ण राज्यांना पॉवर दिलेला आहे का, नाही. पॉवर कोणाकडे डायव्हर्ट होतात, युनियनकडे. त्यामुळे ही सुद्धा आपण कॅनेडियन कडून घेतला, फक्त कच घेतलेलं नाहीये. मग अ ब आणि ड जो पर्याय असेल, क ड 3 नंबर पर्याय.